तर मग नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा स्टडी स्पेस मराठीमध्ये. बघा मित्रांनो, आज आपण व्हायरसवर आधारित काही MCQ पाहणार आहोत. तर मग चला लगेच सुरू करूयात. या हे बघा, पहिला प्रश्न तुमच्यासमोर मी वाचतो. व्हायरस कोणत्या प्रकारच्या पेशींमध्येच वाढू शकतो? ऑप्शन बघा काय आहे. एक दिले प्रोकॅरियोटिक, दुसरा दिले युकॅरियोटिक, तिसरं दिले जिवंत यजमान पेशी आणि चौथं दिले मृत पेशी. आधी मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो, मग याचं तुम्हाला उत्तर मी सांगतो. हे बघा, व्हायरसचं स्ट्रक्चर आधी तुम्हाला सांगतो. व्हायरसमध्ये काय काय असेल तर सिम्पलचं व्हायरस, काय जास्त काय अवघड संरचना नाही, एकदम सिम्पल संरचना आहे. त्याच्यामध्ये काय असेल, फॉर एक्झाम्पल हा एक व्हायरस काढतोय मी. व्हायरसमध्ये ना जे जेनेटिक मटेरियल असेल, जगातील सगळ्या जीवांमध्ये जेनेटिक मटेरियल DNA आहे. DNA पण व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल DNA सुद्धा असू शकतं किंवा RNA सुद्धा असू शकतं. ह्या दोघांपैकी काहीही असू शकतं याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल. हा व्हायरस एवढाच आहे, पण कधी कधी काय होतं, काही व्हायरस ना थोडेसे डेव्हलप असतात. डेव्हलप म्हणजे काय की समजा हा आहे व्हायरस, काही व्हायरस डेव्हलप असतात. म्हणजे हे जेनेटिक मटेरियल झालं, यामध्ये DNA RNA झालं आणि ही एका प्रकारची प्रोटीनची लेयर याला असते. मी म्हटलं तुम्हाला काही व्हायरस डेव्हलप असतात, तर त्यांच्यामध्ये एक ना आणखी एक लेयर असते, एका प्रकारे अशी लेयर असती. ही लिपिडची वगैरे म्हणा, लिपिड प्लस करू शकता प्रोटीनची बनलेली लेयर असते. हिला एनव्हलप सुद्धा म्हणतात. हा ह्या लेयरला ना एनव्हलप सुद्धा म्हणतात. हे झालं एनव्हलप. आणि अशी पण एक संरचना असती याच्यामध्ये. काहींमध्ये म्हणतो हा तुम्हाला. आता काही म्हणजे कोण, तर त्यामध्ये HIV सुद्धा व्हायरस येऊ शकतो किंवा कोरोनाचा सुद्धा व्हायरस येऊ शकतो. आणि हे काय झालं तर एनव्हलप प्रोटीन, एका प्रकारे हे सुद्धा प्रोटीनच बनलेलं असतं. आणि हे सुद्धा प्रोटीनच, हे आतलं सुद्धा प्रोटीनच बनलेलं असतं. सगळंच प्रोटीन लिपिड वगैरे याचं मिक्सचर वगैरे असतं. आणि जेनेटिक मटेरियल काय DNA किंवा RNA असतं. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, जे बॅक्टेरिया वगैरे असतो ना, बॅक्टेरिया त्यामध्ये एक शेपूट असेल, ज्याला काय म्हणतात फ्लॅजेला असे म्हणतात. शेपूट का, कारण हालचाल करण्यासाठी शेपूट वगैरे असते. आता जो जीवाणू असतो ना, जीवाणू तो सिंगल सेल्युलर असतो, फक्त एकच सेल असते जीवाणूमध्ये. आणि जीवाणूची जर सेल वॉल असेल, जीवाणूंमध्ये भरपूर सेल वॉल असते. ती सेल वॉल कशाची बनलेली असते, तर ती सेल वॉल एका प्रकारे बनलेली असते पेप्टिडोग्लायकनची. कसली? पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते. याच्यामध्ये सुद्धा केंद्रक नसतो. जर केंद्रक असेल जरी तरी तो वेल डेव्हलप नसतो. मायटोकॉन्ड्रिया नसतो, गॉल्गी बॉडी नसते. पण जीवाणूपेक्षा हजारो गुणा छोटा आहे व्हायरस. जीवाणूला आपण मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो एका वेळेस, पण याला नॉर्मल मायक्रोस्कोप खाली पाहू शकत नाही. याच्यासाठी एक स्पेशल मायक्रोस्कोप असतं. कोणतं मायक्रोस्कोप, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कशासाठी, तर व्हायरससाठी. व्हायरस त्याच्याच खाली पाहता येतो. व्हायरसबद्दल बघा, आता इथे आलोच आहे म्हणून तुम्हाला मी गोष्टी सांगतो. या व्हायरस जो आहे ना, व्हायरस फक्त जिवंत पेशींमध्ये आल्यावरच सक्रिय होतो. जर तो जिवंत पेशीच्या बाहेर असेल किंवा एका प्रकारे शरीराच्याच बाहेर असेल, वनस्पती, प्राणी किंवा एखाद्या बॅक्टेरियाच्या सुद्धा शरीराच्या बाहेर असेल विषाणू व्हायरस, तर तो निष्क्रिय अवस्थेत असतो. आता फॉर एक्झाम्पल इथं जमिनीवर व्हायरस आहे, तो तिथं 2 दिवस राहू शकतो, 2 महिने राहू शकतो. काय व्हायरस तर निष्क्रिय अवस्थेमध्ये ना फार वर्षानुवर्षे सुद्धा राहू शकतात. जोपर्यंत त्यांना जिवंत पेशी भेटत नाही तोपर्यंत ते सक्रिय अजिबात होणार नाहीत. आता तो व्हायरस जमिनीवर जो आहे तो काय माहीत, हवेने वगैरे उडून वगैरे एखाद्या व्यक्तीच्या नाकात वगैरे गेला तर त्याला शरीराच्या आतमध्ये व्यक्तीच्या जिवंत पेशी भेटू शकते. आणि जेव्हा तो जिवंत पेशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा बोल, अरे वा, हे तर नवीन घर भेटलं मला. म्हणजे एका प्रकारे तो खुश होईल, तो सक्रिय होईल. आणि सक्रिय होऊन काय त्या पेशीमध्ये एका प्रकारे राहू लागेल, स्वतःची संख्या वाढवेल, कालांतराने त्या पेशीला एका प्रकारे फाडून टाकेल आणि मग पुन्हा ते बाहेर निघतील आणि वेगवेगळ्या शरीरातल्या पेशींमध्ये जातील. पुन्हा संख्या वाढतील, पुन्हा त्या पेशीला फाडून टाकतील व्यक्तीच्या आणि पुन्हा अशी म्हणजे प्रोसेस करत राहील.
जोपर्यंत तो व्यक्ती एकतर आजारी किंवा होत नाही किंवा मृत्यूसुद्धा का नाही होत त्या व्यक्तीचा, तोपर्यंत ते शरीरामध्ये फिरतच राहतात. आता हे सांगितलं तुम्हाला व्हायरस कोणत्या प्रकारच्या पेशींमध्येच वाढू शकतो. व्हायरसबद्दल सांगितलं, जीवाणूबद्दल सांगितलं. तर कशामध्ये, तर मी आता तुम्हाला सांगितलं व्हायरस काय बाहेर असेल व्यक्तीच्या शरीराचे किंवा असं बाहेरच्या घटकांमध्ये, तर तो निष्क्रिय अवस्थेत असतो. तो फक्त जेव्हा जिवंत पेशींमध्ये एंट्री करेल तेव्हाच तो सक्रिय होतो. म्हणजे हा फक्त जिवंत यजमान पेशीमध्येच राहू शकतो म्हणजे सक्रिय असू शकतो एका प्रकारे. याचं उत्तर काय, ऑप्शन नंबर 3 जिवंत यजमान पेशी. मृत पेशींमध्ये तो राहणारच नाही, मृत पेशींमध्ये राहणार नाही, तो जिवंतच राहणार नाही मृत पेशींमध्ये. तो काय बॅक्टेरिया थोडे किंवा तो काय कवक थोडे जे अपघटनाचं कार्य करतात नाही एका प्रकारे. फॉर एक्झाम्पल एखादा प्राणी वगैरे किंवा वनस्पती मृत झाली, तिचं अपघटन करायचे, तर त्याच्यासाठी कार्य कोण करतं, कवकसुद्धा करतील, बॅक्टेरियासुद्धा करतील. का, कारण ते परजीवीसुद्धा आहेत आणि काय, तर ते एका प्रकारे अपघटन करता सुद्धा आहेत आणि मृतपेशी किंवा मृतपेशींवर अवलंबून सुद्धा राहू शकतात किंवा त्यांच्यामध्ये कार्यसुद्धा करू शकतात. पण जो व्हायरस आहे तो अपघटनचं कार्य करणार नाही, कारण व्हायरस काय मृतपेशीमध्ये जाणार नाही, त्याला जिवंत पेशीची गरज असते. जिवंत पेशीमध्ये असेल तेव्हाच तो जगू शकतो किंवा स्वतः सक्रिय राहू शकतो. मृतपेशींमध्ये तो सक्रिय राहणारच नाही, म्हणून तिथं काय काम तो करणारच नाही. प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. आता हे झालं आपलं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. हे सुद्धा तुम्हाला मी लगेच समजावतो, जरा 2 मिनटं. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, लगेच वेळच नाही. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. बघा, आपली जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवर काय लगेच मोठे मोठे जीव आले का रे, डायनोसॉर वगैरे काय लगेच आले का किंवा मानव वगैरे लगेच आले का, नाही ना. तर छोटे छोटे सजीव आपण एका प्रकारे म्हणू शकतो त्यांची निर्मिती पृथ्वीवर झाली आधी. एकदम छोटे छोटे म्हणजे पर डोळ्यांना सुद्धा दिसणार नाही असे जीवाणूंची निर्मिती झाली. जीवाणू म्हणू शकतो किंवा व्हायरस वगैरे असे. आता व्हायरस आधी आला का बॅक्टेरिया आधी आला याचा सुद्धा अजून वाद चालू आहे, त्याचं इथं काही संबंध नाही, आपण आधी बघू. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रो म्हणजे काय रे, प्रो म्हणजे आधीचा, जे आधी जन्मलेत किंवा ज्यांची आधी उत्पत्ती झाली त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक. आणि जेव्हा प्रोकॅरियोटिकमध्ये काही चेंजेस होतील किंवा ते वेल डेव्हलप होतील एका प्रकारे, ते आहेत युकॅरियोटिक. आता जो आधी जन्मलेला आहे किंवा जो आधी तयार झालेला आहे त्याच्यामध्ये तो एका प्रकारे त्याचं स्ट्रक्चर जे असेल ते एकदम नॉर्मल असेल किंवा तो वेल डेव्हलप नसेल, म्हणून भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये नसतील. युकॅरियोटिकमध्ये भरपूर गोष्टी असतील, कारण प्रोकॅरियोटिकमध्ये बदलाव होऊन किंवा त्याच्यामध्ये क्रांती होऊन एका प्रकारे युकॅरियोटिकची निर्मिती झाली. प्रोकॅरियोटिकमध्ये बघा काय काय असतं मी तुम्हाला सांगतो. प्रोकॅरियोटिक आहे ना, तो सिंगल सेल असते त्याच्यामध्ये, फक्त सिंगल सेल्युलर म्हणजे फक्त एकच सेल असेल प्रोकॅरियोटिकमध्ये, जास्त नाही. जीवाणू पण काय आहे प्रोकॅरियोटिक, जीवाणूमध्ये काय फक्त एकच सेल आहे. युकॅरियोटिकमध्ये बघा, युकॅरियोटिकमध्ये एक सेल असेल किंवा मल्टीसेल. मल्टी म्हणजे एक प्लस म्हणजे कितीही एकापेक्षा जास्त सुद्धा लाखो करोडो अरबो भरपूर सेल असतील. जो प्रोकॅरियोटिक आहे ना, मी काय सांगितलं एक सेल. प्रोकॅरियोटिकमध्ये ना जो केंद्रक असतो ना, केंद्रक असेल पण किंवा नसेल पण, नसला तर ठीकच आहे, पण जर असेल तर तो केंद्रक सुद्धा वेल डेव्हलप नसेल. का, केंद्रकामध्ये काय असतं रे, जेनेटिक मटेरियल. आपल्यामध्ये जेनेटिक मटेरियल केंद्रकामध्ये आहे आणि कोणता आहे DNA. आता हा झाला प्रोकॅरियोटिक, याच्यामध्ये केंद्रक असेल पण नसेल पण. नसेल तर काय फरक नाही, पण जर असेल तर तो वेल डेव्हलप नसेल. म्हणजे जेनेटिक मटेरियल जे आहे ना, आता वेल डेव्हलप नाही, असं तुटुक पुटुक असेल तर मग जेनेटिक मटेरियल बाहेर येईल, इकडे इकडे फिरत राहील सायटोप्लाझममध्ये फिरून राहील. पण याच्यामध्ये जे जेनेटिक याचा जो केंद्रक आहे तो वेल डेव्हलप आहे. जेनेटिक मटेरियल स्ट्रक्चर वाईज एकदम बसलेला आहे. ही जे आहे ना केंद्रक, तो जेनेटिक मटेरियलला बाहेर येऊन देत नाही, एका ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवतो. हा जो आहे प्रोकॅरियोटिक, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया सुद्धा नसतील, म्हणजे स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करू शकत नाही, स्वतःची एनर्जी स्वतः तयार करू शकत नाही. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया वगैरे असतील, स्वतःची ऊर्जा स्वतः सुद्धा तयार करू शकतो. रायबोझोम्स दोघांमध्ये असतात, इथे पण रायबोझोम असेल, इथे पण रायबोझोम्स असेल. रायबोझोम्स म्हणजे एका प्रकारे तुम्ही प्रोटीनची फॅक्टरी सुद्धा असं इथे म्हणू शकता. एवढं काय नाही, एवढंच स्ट्रक्चर आहे, जास्त काय तुम्हाला सांगत नाही, कारण आपल्याला फक्त MCQ पाहिजेत. डिटेलमध्ये आपण नंतर कधीतरी बघू. आता बघा एवढं झालं फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, कारण इथे आलेलं आहे ऑप्शन्स, म्हणून मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन केलं. आता बघा पुढचा प्रश्न आहे,
व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रशाखेला काय म्हणतात? तर ऑप्शन बघा, एक आहे बॅक्टेरियोलॉजी, दुसरा आहे व्हायरोलॉजी, तिसरं आहे मायकोलॉजी आणि चौथं काय आहे तर झूलॉजी. हे इथे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला उत्तर सांगतो मग मी एक्सप्लेन करतो. व्हायरसचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रशाखेला काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर 2 व्हायरोलॉजी. व्हायरोलॉजी म्हणजे काय? एका प्रकारे व्हायरसचा अभ्यास करणार. आता व्हायरस घेतील शास्त्रज्ञ, काय घेतील लॅबमध्ये जातील वगैरे, एखादा व्हायरस वगैरे घेतील, बघतील की याची ही प्रोटीन लेअरचा अभ्यास करतील, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे, DNA की RNA हे चेक करतील बाबा की कोणतं मटेरियल आहे. याच्या बाजूला ती प्रोटीनची वगैरे किंवा लिपिडची लेअर आहे का ते चेक करतील. एका प्रकारे हे शिंग वगैरे, शिंग म्हणजे मी शिंग मुद्दाम शब्द वापरते, फक्त ही एनवलप प्रोटीनची लेअर आहे का पाहतील. हा विषाणू कसा काम करतो. आता कोरोना व्हायरसचा विषाणू आलता, व्हायरस आलता, तेव्हासुद्धा त्याचे जे व्हायरस आहेत ते लॅबमध्ये टेस्ट करत होते की बाबा हा कशा प्रकारे काम करतो, मानवाचं रेस्पिरेटरी सिस्टीम कशा प्रकारे एका प्रकारे खराब करतो हे पाहिलं जाईल. ह्या गोष्टींमध्ये व्हायरस आणखी व्हायरसचं कधीकधी जर एखादी लस वगैरे बनवली तर ती लस एखाद्या उंदराला किंवा कासवाला वगैरे देऊन बघतील की कशा प्रकारे हा रिॲक्शन करतोय किंवा ॲक्शन करतोय ह्या प्राण्यावर वगैरे. याचा काय काय परिणाम होऊ शकतो, किती हानिकारक आहे का चांगला व्हायरस आहे ते बघतील इकडे ह्या व्हायरोलॉजीमध्ये. बॅक्टेरियोलॉजीमध्ये काय करतील, याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, व्हायरोलॉजी उत्तर आहे याचं ह्या प्रश्नाचं. बॅक्टेरियोलॉजीमध्ये काय करतील, जसं व्हायरसचं केलं तसं बॅक्टेरियाचं, की बॅक्टेरिया चांगला बॅक्टेरिया आहे की वाईट बॅक्टेरिया आहे, याची सेल वॉल जर चेक केली जाईल की सेल वॉल कशा प्रकारे काम करते, शेफ्टी कशी काम करते किंवा शेफ्टी कुठे कुठे कशी हलवून कसा हा बॅक्टेरिया काम करतो. बॅक्टेरियाची पेशीमधलं सगळं गुणधर्म एका प्रकारे चेक केला जाईल. किंवा बॅक्टेरिया कोणत्या जातीचा आहे, कोणते आजार करू शकतो हा बॅक्टेरिया. ज्या प्रकारे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस काय TBचा आजार वगैरे करतो, त्या प्रकारे वेगवेगळ्या बॅक्टेरियाबद्दल हे पाहिलं जाईल. आता मायकोलॉजीमध्ये काय तर मायकोलॉजीमध्ये काय कवकांचा म्हणजे एका प्रकारे फंगसचा एका प्रकारे अभ्यास केला जातो. मी तुम्हाला काय सांगितलं, फंगस परजीवी एका प्रकारे आहे आणि बॅक्टेरियासुद्धा काय परजीवी आहे. ते मृत पेशींवर सुद्धा जगू शकतात, जिवंत पेशींवर सुद्धा जगू शकतात. आणि व्हायरस फक्त जिवंत पेशींवरच जगू शकतो. तो जर शरीराच्या बाहेर असेल किंवा जिवंत पेशीच्या बाहेर असेल तर तो एका प्रकारे निष्क्रिय असेल. आता कवक बघा, कवक जो आहे ना तो एकासोबत शैवालसोबत ना सहजीवी संबंध स्थापित करतो, म्हणजे एका प्रकारे मैत्री करतो. आणि मैत्री कशी करतो, शैवालला पण गरज आहे कवकाची आणि कवकाला पण गरज आहे शैवालची. कवक त्याला म्हणतो शैवालला की बाबा मी तुला राहण्यासाठी जागा देतो, आणि शैवाल कवकाला म्हणतं ठीक आहे मी तुला खाण्यासाठी अन्न देतो. म्हणजे कवक याला काय देतं तर जागा राहण्यासाठी, आणि शैवाल याला काय देतं तर एका प्रकारे भोजन देतं. दोघांची मैत्री राहते. जर एक जरी विलग झाला म्हणजे एकमेकांपासून एका प्रकारे दूर गेले तर दोघांपैकी एका प्रकारे कोणच जगू शकत नाही. ही इथे गोष्ट आहे. झुलॉजी म्हणजे काय तर प्राण्यांचा अभ्यास केला जातो. प्राण्यांचा आंतरिक स्ट्रक्चर कसं आहे, त्यांच्या अवयवांबद्दल अभ्यास केला जातो. त्यांच्या भावनिक दृष्टिकोनाने सुद्धा अभ्यास केला जातो की कोणता प्राणी वगैरे किती रागीट वगैरे आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे. किंवा आत्तासुद्धा आपल्या पृथ्वीवर भरपूर प्राण्यांची खोज झालेली नाही. काही नवीन प्राणीसुद्धा उघडकीस येतात. समुद्राखाली तर असे भरपूर हजारो प्राणी असतील ज्यांची आत्तापर्यंत खोज झालेली नाही. जर कोणता कधी नवीन वगैरे प्राणी वगैरे भेटला किंवा छोटासा जरी जीव भेटला तर त्याला लॅबमध्ये घेऊन जातील, त्याच्यावर प्रक्रिया वगैरे करतील, त्यांचं स्वरूप वगैरे बघतील की कशा प्रकारे कार्य करतात, काय करतो हा जीव, काय खाईल किंवा काय स्त्रावित वगैरे करेल. हे सगळं काय झुलॉजीमध्ये त्यांचा अभ्यास केला जाईल. आंतरिक स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला मी सांगितलं याचं. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा काय, कोरोना व्हायरस. पुन्हा आला कोरोना व्हायरस. कोणत्या प्रकारच्या न्यूक्लिक ॲसिडने बनलेला असतो. मी तुम्हाला काय सांगितलं रे, व्हायरसची ही प्रोटीनची लेअर झाली. हिच्यामध्ये काय असेल रे, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय DNA किंवा RNA असतो. DNA किंवा RNA असतो. ही प्रोटीनची लेअर झाली. याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल म्हणजे कोरोना व्हायरस, फॉर एक्झाम्पल हा कोरोना व्हायरस आहे म्हणजे याच्याभोवती अशी ही पण लेअर पण असेल एनवलपची. आणि असे एका प्रकारे मी तुम्हाला काय म्हटले, हे शिंग सुद्धा म्हणू शकतो तुम्ही, म्हणजे मी मजेशीरपणे म्हणतो शिंग.
तसे शिंग नाही म्हणायचं याला, हे आहे एनिमल प्रोटीन एका प्रकारे. आणि हे जे आहेत ना जेनेटिक मटेरियल त्यालाच एका प्रकारे काय न्यूक्लिक ॲसिड बनतात. कारण तुम्ही बघा ना DNA DNA एन ए म्हणजे काय न्यूक्लिक ॲसिड, RNA एन ए म्हणजे काय न्यूक्लिक ॲसिड. तर कोरोना व्हायरस कोणत्या प्रकारच्या न्यूक्लिक ॲसिडने बनलेला असतो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 RNA. आता मी तुम्हाला हे पण एक्सप्लेन करतो DNA आणि RNA. आधी RNA एक्सप्लेन करतो कारण ऑप्शन याचं काय 2 RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड याचा फुल फॉर्म आहे. RNA काय रे काम करतो? RNA कुठे असतो तर सेल जी असेल ना सेल आहे, सेलमध्ये केंद्रकच्या बाहेर रायबोझोम्स वगैरे तिथं RNA वगैरे असतो आणि केंद्रकामध्ये काय DNA वगैरे असतो. मानवाबद्दल बोलतो आम्ही आता. हे RNAचंच काम सांगतोय. मानवामध्ये याचे 3 प्रकार असतात. एक असतो mRNA म्हणजेच मेसेंजर RNA, दुसरा आहे tRNA म्हणजेच ट्रान्सफर RNA आणि चौथा जो आहे ना तो आहे rRNA म्हणजे रायबोझोमल RNA सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. mRNA काम काय करतो? mRNA काय काम करतो? mRNA एका प्रकारे ना कॉन्टॅक्ट करतो कोणाशी तर DNAशी. जो DNA आहे ना त्याच्याशी DNA त्याला एक काम देतो. DNA बोलतो हे बघ मी ना एक ब्लूप्रिंट बनवली. आणि कसली ब्लूप्रिंट बनवले तर प्रोटीन कसं निर्माण करायचं ना याची ब्लूप्रिंट बनवले. तू फक्त एक काम कर, ही ब्लूप्रिंट घे आणि जा रायबोझोमकडे, एवढंच काम कर, दुसरं काम तुला देत नाही. तुझ्या डोक्याला मी काय ताप करत नाही. आता हा आहे समजा फॉर एक्झाम्पल हा आहे रायबोझोम, तर mRNA येईल इथं येऊन थांबेल. तो बोल माझ्याकडे तर फक्त ब्लूप्रिंट आहे पण हे प्रोटीन बनवायचं मटेरियल माझ्याकडे नाही ना. मग ते मटेरियल कोण देणार? tRNA म्हणतो डोंट वरी आय एम हिअर, मी आहे ना घाबरू नको, मटेरियल मी प्रोव्हाइड करेल. म्हणजे एका प्रकारे जे साहित्य लागेल प्रोटीन बनवण्यासाठी ते मी प्रोव्हाइड करेल. आता प्रोटीन बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागतं रे? प्रोटीन बनवण्यासाठी काय लागेल? प्रोटीनचा बेसिक युनिट. म्हणजे एका प्रकारे मी तुम्हाला सांगतो प्रोटीनला जर तोडत गेलो ना तर जेव्हा सिंगल सेल उरल किंवा एक छोटासा कण उरल, तोडत गेल्यानंतर जो शेवटचा कण उरल ना तोच काय आहे प्रोटीनचा शेवटचा कण. तोडत गेल्यानंतर काय उरतं रे तर अमिनो ॲसिड. ज्या प्रकारे कार्बोहायड्रेटचा सिंगल कण जो आहे तो ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज वगैरे असू शकतं. आपण ग्लुकोज पकडतो जास्त करून. त्याच प्रकारे प्रोटीनचं तुकडे करत गेल्यावर शेवटचं काय तर अमिनो ॲसिड. हे त्याचं बेसिक युनिट आपण म्हणू शकतो एका प्रकारे. आता tRNA म्हणतो की शरीरामध्ये बघायला लागला अमिनो ॲसिड कुठे म्हणजे प्रोटीनचे तुकडे झालेले कुठे, तर तो शोधतो एका प्रकारे नाही का बाबा कुठे आम्हाला भेटते का. तर जिथं पण त्याला अमिनो ॲसिड भेटेल ना तो तिथून आणतो आणि स्वतः पण इथे येतो. कोण? tRNA. आणि यांनी काय आणलं अमिनो ॲसिड. पण आता हे तयार करत नाही. तयार कोण करणार तर तयार करणार rRNA आधीपासूनच रायबोझोम्सपाशी असतो. पेशींमध्ये असलेल्या ते सायटोप्लाझममध्ये आहे तिथं रायबोझोम असतो आणि त्याच्या बाजूलाच कोण rRNA असेल. rRNA हा म्हणाल ठीक आहे आता तू मला ब्लूप्रिंट दे mRNAला म्हणाल आणि याला म्हणाल तू मला मटेरियल दे. आता तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना सगळं मी सांभाळेन, मी प्रोटीनची निर्मिती करेन. हे याचं एवढं काम आहे. DNA आता DNA बद्दल बोलतो मी. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. बघा मानवी शरीराबद्दलच मी बोलतो. जो केंद्रक असतो ना पेशीमध्ये केंद्रक हे सायटोप्लाझम वगैरे झालं, मायटोकॉन्ड्रिया वगैरे झालं, परत रायबोझोम्स वगैरे. आता जो केंद्रक असतो त्याच्यामध्ये DNA असेल. DNA आता तो DNA जो असतो ना त्याला मी बघा आता बाहेर करतो. DNA बघा तुम्ही बघितलं असेल कशी कधी अशी एक संरचना असते बघा, अशी एक संरचना असते. तो एका प्रकारे DNAच आहे. हा DNAच आहे. जे गुणसूत्राच्या रेषा असतात ना त्यांना जर खिचलं ना सरळ केलं ना तर ते अशा प्रकारे दिसतात. हे DNAच आहे आणि हे काय डबल स्टँडर्ड असतो DNA मध्ये. हा एक स्टँड आणि हा एक स्टँड आणि हे एकमेकांना कशाने जोडलेले असतात तर एका प्रकारे हायड्रोजन बॉन्डनी जोडलेले असतात. हायड्रोजन बॉन्डनी. हे बघा हा DNA नाही DNA. तर याचा फॉर एक्झाम्पल मी बघा आता एक भाग घेतो DNA ना. तर DNAचा ना एवढीसा छोटासा भाग म्हणा, एवढीसा छोटासा एकदम छोटा हेच आहे जीन किंवा जीन्स सुद्धा आपण म्हणू शकतो. घालायची जीन्स नाही याच्यामध्ये DNA मध्ये जी जीन्स असतात ना ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एवढीसा भाग आहे ना तुमच्या DNA मधला, हा ना तुमच्या शरीराच्या रंगासाठी सुद्धा
निर्भरून असतो किंवा तुमच्या शरीराचा रंग कोणता याच्यावर निर्भरून असतात. तुमची दिसणारी केस कशी, की कुरळी कुरळी आहेत की बाबा एकदम स्ट्रेट वगैरे आहेत की अशी डॅन्ड्रफवाली आहेत, ते सगळं याच्यामुळेच असते. किंवा तुमची हाईट वाढणार का नाही हा सुद्धा काही जीनचाच एका प्रकारे फरक असतो, की तुम्ही उंच होणार की हाईट कमी राहणार हे सुद्धा यांचे. तुमच्या डोळ्यांचा रंग कसा असणार, की नॉर्मल असणार की निळा असेल की बाबा वेगळा कोणता हिरवा वगैरे असं असेल, हे फक्त जीनवरच निर्भरून असतं. फॉर एक्झाम्पल मी आहे, माझ्यामध्ये रंगाबद्दल एखादा गुणधर्म घेऊ. फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांचा रंग सावळा आहे, माझ्या आईचा रंग गोरा आहे. दोघांचे जेव्हा जीन येतील माझ्याकडे, म्हणजे वडिलांचा जीन आला सावळ्या रंगाचा, आईचा जीन आला कोणत्या रंगाचा तर गोऱ्या रंगाचा, तर ते दोघंजण येतील आणि त्या दोघांपैकी जो पण पॉवरफुल असेल ना, पॉवरफुल तो जाईल बालकामध्ये. म्हणजे बालकामध्ये तो म्हणजे माझ्याकडे आईचा जो हे आहे जीन रंगाबद्दलचा आणि वडिलांचा जो जीन आहे रंगाबद्दलचा, त्या दोघांपैकी जो पण पॉवरफुल असेल ना तो रंग माझ्यावर अप्लाय होणार. असंच सगळ्यांमध्येच असतं. आणि हे मी फक्त रंगाबद्दल बोललो. तुम्ही हाईटीबद्दल घ्या. एखाद्याच्या आईवडिलांची हाईट उंच आहे, एखाद्याची लहान आहे, म्हणजे वडिलांची हाईट उंच, आईची हाईट लहान आहे, तर दोघांचा हाईटीचा जीन येईल. तर दोघांमध्ये जो पण पॉवरफुल असेल त्याची हाईट बालकामध्ये अप्लाय होईल. एक्सेप्शन्स आहेत हा, कधी कधी असं होऊ सुद्धा नाही शकतं, पण जास्त करून 99% हीच गोष्ट आहे. जे टक्कलपण म्हणतो ना आपण, महिलांमध्ये टक्कलपण वगैरे येत नाही, कारण तो टक्कलपण वगैरे असं ते पुरुषांवरच होतं, महिलांमध्ये येत नाही. जर कोणता एखादा आजारच वगैरे झाला असेल ज्यामध्ये होईल तर ती गोष्ट वेगळी, पण जे गंजापण किंवा टक्कलपण म्हणतो ना आपण, ते फक्त बाल्डनेस एका प्रकारे पुरुषांमध्येच होते. आणि तो जेनेटिक गुण आहे हा, जेनेटिक गुण. जर तुमच्या वडिलांना असेल, वडिलांच्या डोक्यावरचे केस कमी झाले असतील, तर त्यांच्या मुलामध्ये, मुलीमध्ये नाही म्हणते, त्यांच्या मुलामध्ये सुद्धा काही काळाने केस निघून जातील, बाल्डनेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर वडिलांमध्ये नव्हता पण आजोबांमध्ये होता, म्हणजे आजोबांमधून तर वडिलांमध्येच गुण आले, पण वडिलांनी माझ्या मध्ये ट्रान्सफर वडिलांमध्ये आले, वडिलांमध्ये काही फरक नाही पडला, पण वडिलांमधून माझ्यामध्ये आले, माझ्यामध्ये फरक पडू शकतो. म्हणजे असे जेनेटिक मटेरियल आहे एका प्रकारे. ते किंवा पिढ्यानपिढ्या पुढे पुढे वाढवले जातात. किंवा काही रोग बघा, पार 7-8 पिढ्यांच्या मागं असलेले रोग, म्हणजे माझे वडील, त्यांचे आजोबा असे करता करता काही लांबच्या पिढींपासून पण ह्या पिढ्यांपर्यंत रोग पोहोचू शकतात DNA मार्फत. कारण DNA काय जीन वगैरे घेऊन जातो आणि त्यामध्ये आजार वगैरे सुद्धा असू शकतो, एखाद्या आजाराला सुद्धा कॅरी करू शकतो. रंग वगैरे, हाईट वगैरे सगळं जे शरीरामध्ये ते सगळं दिसतंय ना, ते सगळं जीन वगैरे किंवा DNA वगैरेच कॅरी करतो. DNA मुळेच होतं जे काय होतं ते सगळंच. हे काही जण जास्त सुंदर दिसतात, तो सुद्धा हे सुंदर म्हणजे काय रे, सुंदर म्हणजे एका प्रकारे वागणं. मी तुम्हाला सुंदर शब्द आणि अट्रॅक्टिव्ह शब्द हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. सुंदर म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आपण वागण्याचा गुणधर्म मानू, आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे फक्त त्या व्यक्तीकडे एका प्रकारचं आकर्षण. म्हणून मी सुंदर तो शब्द बोललो, तो चुकीचा. अट्रॅक्टिव्ह आपण त्याचे शब्द घेऊ. काय एखादा व्यक्ती जर अट्रॅक्टिव्ह असेल तो सुद्धा त्याच्या जेनेटिक मटेरियलमुळेच होऊ शकतं, DNA मुळे सुद्धा होऊ शकतं. आता बघा, RNA सांगितलं, DNA झालं. DNA व RNA हे तर नाही. आता प्रोटीन एक लगेच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. प्रोटीन, आपलं हे जे शरीर आहे ना, शरीर हे प्रोटीननी बनलेलं आहे. कशाने बनलेलं आहे? प्रोटीननी. आपल्यामध्ये हाडं आहेत, ही जी कातडी आहे, केस वगैरे आहेत, नखं वगैरे आहेत, हे काय तर प्रोटीननी बनलेलं आहे. आपल्या केसांमध्ये कोणतं प्रोटीन असतं तर किरेटिन प्रोटीन असतं. कोणतं? किरेटिन. आपल्या शरीरामध्ये ब्लड आहे, ब्लडमध्ये काय आहे? RBC मध्ये कोणता प्रोटीन असतो तर हिमोग्लोबिन. ज्या मांसपेशी आहेत, लाल मांसपेशी, त्यांच्यामध्ये कोणता प्रोटीन असतो तर मायोग्लोबिन म्हणा किंवा मायोसिन प्रोटीन असतो. हाडे जे बोन्स आहेत त्यांच्यामध्ये कोणता प्रोटीन असतो तर ओसिन वगैरे प्रोटीन असतो. आणि प्रोटीन काय रे, प्रोटीन एका प्रकारे आपल्या शरीर निर्मितीला चालना देतं. ज्या प्रकारे जो कार्बोहायड्रेट वगैरे आहे, कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये, कार्बोहायड्रेट काय करतो तर कार्बोहायड्रेट एनर्जी देतो, आणि फॅट काय करतं? फॅटसुद्धा एनर्जी देतं. पण जे प्रोटीन आहे ना, प्रोटीन ते एका प्रकारे आपल्या शरीर निर्मितीला चालना देतं, शरीर निर्मित करतो. तुम्ही जर कार्बोहायड्रेट वगैरे थोडंसं कमी जरी खाल्लं तरी चालेल, पण प्रोटीनचं सप्लाय ना तुमच्या शरीराला होत राहू द्या. कारण हे मसल बिल्डमध्ये म्हणा किंवा मांसपेशी वगैरे यांच्या निर्मितीमध्ये चालना देतं आणि शरीराला वेल डेव्हलप एका प्रकारे करतं. जर तुमच्या शरीरामध्ये जर प्रोटीनची जर कमी झाली ना, तर बालकांमध्ये बघा क्वाशिओर्कर
किंवा मारास्मस नावाचे आजार वगैरे होतात. मारास्मसमध्ये काय तर बाळाचं पर हाडं वगैरे दिसू लागतात, बाळाचं पोट आत जातं वगैरे, बाळाला वारंवार एका प्रकारे हे जुलाब वगैरे सुद्धा होऊ शकतात. इम्युन सिस्टीम पण सुद्धा एका प्रकारे कमी होऊ शकते. आणि क्वार्शोओर्करमध्ये सुद्धा तेच होतं, पण त्याच्यामध्ये बाळाचं पोट थोडंसं मोठं असतं, हातपाय वगैरे एका प्रकारे सुजलेले असतात. आता हे सुद्धा झालं. प्रोटीनचं मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीनचे जर तुकडे करत गेलं तर सिंगल युनिट किंवा बेसिक युनिट एक कण जो उरतो, म्हणजे छोट्यातला छोटा कण, त्याला काय म्हणायचं अमिनो ॲसिड. शरीरामध्ये किती प्रकारचे अमिनो ॲसिड असतात तर 20 प्रकारचे. 10 आवश्यक आणि 10 अनावश्यक. जे आवश्यक असतात ना ते आपल्या शरीरामध्ये नसतात, आणि जे अनावश्यक असतात, अनावश्यकचा याचा अर्थ नाही की बाबा आपल्या शरीरामध्ये नाही पाहिजे. अनावश्यकचा अर्थ हा की आपल्या शरीरामध्ये आहेत, आणि आवश्यकचा अर्थ काय आपल्या शरीरामध्ये नाहीत. दोघं आवश्यक आणि अनावश्यक दोन्ही 10-10 असतात. प्रोटीनचं झालं. प्रोटीनचे कण एकमेकांना कशाद्वारे जोडले जातात तर पेप्टाइड बॉन्डद्वारे जोडले जातात. आता बघता बॅक्टेरियोफेज. काय बॅक्टेरियोफेज म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन बघा पहिला, प्राणीजन्य व्हायरस म्हणजे प्राण्यांमध्येच फिरणारा किंवा प्राण्यांमध्येच इफेक्ट वगैरे करणारा व्हायरस. वनस्पतीजन्य व्हायरस म्हणजे वनस्पतींवर. बॅक्टेरियावर हल्ला करणारा व्हायरस, प्रोटोझोआवर हल्ला करणारा व्हायरस. याचं उत्तर सांगतो. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय तर ऑप्शन नंबर 3, बॅक्टेरियावर हल्ला करणारा व्हायरस आहे. काही व्हायरस असे सुद्धा आहेत की ते बॅक्टेरियावर हल्ला करतात. ज्या प्रकारे मानवाच्या पेशींवर किंवा प्राण्याच्या पेशीवर कब्जा करतो ना व्हायरस, त्या प्रकारे काही व्हायरस आहेत ते फक्त बॅक्टेरियावरच हल्ला करतात. ते म्हणतो आम्हाला मानवाशी घेणं देणं नाही, आम्हाला कोणत्या प्राण्याशी घेणं देणं नाही, आम्हाला फक्त बॅक्टेरियाला बिघडवायचं आहे. बॅक्टेरियाची असते सेल. बॅक्टेरिया पण काय झालं एका प्रकारे एका प्रकारे सिंगल सेल असतो बॅक्टेरियामध्ये. शेपूट वगैरे असेल, अशी शेपूट वगैरे असेल. हे सॉरी थोडंसं फॉर एक्झाम्पल हा एका प्रकारचा बॅक्टेरिया वगैरे आहे, ही त्याला शेपूट वगैरे आहे. बॅक्टेरियामध्ये तर केंद्रक वगैरे तर नसतो, असेल तरी वेल डेव्हलप नसेल, मायटोकॉन्ड्रिया वगैरे नसेल. हा कुठं करतो, हा जातो व्हायरस जातो कशामध्ये तर इथं बॅक्टेरियामध्ये जाईल. बॅक्टेरियामध्ये जाऊन काय करेल की बाबा स्वतःची संख्या वाढवत जाईल, वाढवल आणि एवढी वाढवल की हा जीव बॅक्टेरियाला सहन होणार नाही. बॅक्टेरियाला एका प्रकारे व्हायरस फाडून टाकेल. बॅक्टेरिया पण कामातून गेला किंवा बॅक्टेरियाचा मृत्यू झाला एका प्रकारे असं म्हणू शकतो. प्राणीजन्य व्हायरस म्हणजे काय की बाबा जो प्राण्यांमध्ये येईल, प्राण्यांच्या पेशींमध्ये जाईल आणि तिथं जो DNA असेल त्यांच्याशी गडबड करेल. आपण काय याच्या अगोदरच आपण कोणता कोरोना व्हायरस घेतला होता, कोरोना व्हायरस म्हणा किंवा तुम्ही HIV व्हायरससुद्धा म्हणू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा तेच असतं. हे काय एका प्रकारे न्यूक्लिक ॲसिड असेल म्हणजे DNA किंवा RNA, शक्यतो RNAच असतो, आणि ही प्रोटीनची लेअर असेल, परत हे प्रोटीन एन्व्हलप वगैरे याच्यावरती अशा प्रकारे असतील. कशामध्ये HIV मध्ये म्हणा किंवा पोलिओमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये कोरोना व्हायरसमध्ये सुद्धा म्हणू शकतो तुम्ही. हे झालं प्राणीजन्य. आणि प्राणीजन्यमध्ये हा काय करतो माहिती आहे का, प्राणीजन्य व्हायरसमध्ये फॉर एक्झाम्पल ही प्राण्याची जर पेशी आहे ना, प्राण्याची पेशी, हे बघा DNA व्हायरस आणि RNA व्हायरसचं पण तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल ही प्राण्याची पेशी आहे किंवा मानवाचीच पेशी मानू, कशाला प्राण्याची पेशी मानू, याच्यामध्ये आहे DNA, मायटोकॉन्ड्रिया वगैरे आहे. मायटोकॉन्ड्रिया काय एनर्जी निर्माण करण्याचं घर, आणि रायबोझोम्स वगैरे आहेत, आपण असं मानू नाही असतातच. आणि प्राणीजन्य, आता एखादा व्हायरस वगैरे आला आपल्या शरीरामध्ये, हाच आला, हा बंधू आला, जेव्हा DNA व्हायरस येईल ना तो डायरेक्ट केंद्रकामध्ये जाईल, DNA सोबत जाईल. DNAला एका प्रकारे बिघडवल, डायरेक्ट कॉन्टॅक्टने बिघडून टाकेल DNAला, आणि स्वतः DNA बिघडला DNAला सुद्धा स्वतःसारखं करून टाकेल, आणि मग नंतर स्वतःची संख्या ह्या पेशींमध्ये वाढवली एका प्रकारे, मग पेशीला पण संपून टाकेल, स्वतःची संख्या वाढून पेशीला फाडून टाकेल. मग जे भरपूर परत कॉपी केलेले असते ना स्वतःची, म्हणजे व्हायरस वगैरे भरपूर झालेलं असतं, मग ते परत दुसऱ्या पेशींकडे जातात, त्या पेशींमध्ये सुद्धा मल्टिपल करतात, स्वतःची कॉपी कार्बन कॉपी बनवत जातील, तिथे सुद्धा त्या जिवंत पेशीला सुद्धा मारून टाकतील, फाडून टाकतील, आणि पुन्हा बाहेर येतील, आणि ती प्रोसेस तशी चालू राहील. आता RNA व्हायरस काय करतो माहिती आहे का, ही पेशी आहे ना तर ह्या केंद्रकामध्ये तो जाणं टाळतो. केंद्रकामध्ये DNA असतो मानवाच्या, DNA केंद्रकामध्ये काय DNA, तो व्हायरस नाही इथे येऊन थांबल. RNA व्हायरस
तो बघल की बाबा एक काम करू, मी RNA हा DNA हा माझ्याशी मैत्री करणार नाही. तर हा RNA व्हायरस आहे ना, म्हणजे तुम्ही याचं समजू शकता कोरोनाचा व्हायरस, पोलिओचा व्हायरस, किंवा मी तुम्हाला कशाला एड्सचा HIV व्हायरस बद्दल सांगतो. त्यांच्यामध्ये RNA असतो, ते चालक असतात, ते इथं बाहेर थांबतात. ते म्हणतात हा DNA ना एक काम करू, हा स्वतःला ना कन्वर्ट करतो कशामध्ये, DNA मध्ये. RNA स्वतःला कन्वर्ट करतो DNA मध्ये. आता बोलतो ठीक आहे, जातो इथून बोलतो DNA ला, DNA मी पण DNA तू पण DNA, आपण दोघं भाऊ भाऊ. पण हा तर एका प्रकारे वाईट झाला. आणि मानवाच्या पेशीमध्ये असलेला न्यूक्लियसमध्ये असलेला DNA काय चांगला एका प्रकारे, त्याला माहीतच नाही. मग याच्याशी मैत्री करून टाकतो. हा जातो त्याला पण बिघडवतो, त्याला पण स्वतःच्या संगतीमध्ये घेतो, याच्यामध्ये जे गुण आहेत ना एका प्रकारे त्याच्यामध्ये पण टाकून देतो. आणि मग परत असं मल्टिपल स्वतःची संख्या वाढवत जाईल. हा व्हायरस इथं स्वतःची संख्या वाढवत जाईल. आणि ह्या पेशीमध्ये मग भरपूर जेव्हा हे व्हायरस वगैरे होतील ना, व्हायरसचे भरपूर असे होतील, तेव्हा पेशीला फाडून टाकेल, एका प्रकारे पेशीला मारून टाकेल. आणि असं काही एका पेशीसोबत थोडी होतील. मानवाच्या पेशी शरीरामध्ये कितीतरी पेशी आहेत, ह्या हळूहळू ना असंच करतील. एका पेशी फुटले, जेवढे पण बाहेर निघाले ते परत दुसऱ्या पेशींमध्ये, त्यांच्यामध्ये पण जाईल, DNA सोबत मैत्री करेल, परत त्यांची हे एका प्रकारे काम करण्याची गोष्टच बिघडून टाकेल. आणि मग संख्या स्वतःची वाढवत जाईल, मल्टिपल, परत त्या पेशीला फोडून टाकला. असं करता हे हळूहळू ना पेशींचाच नायनाट करतात. पेशींचा नायनाट केलं. पेशींमध्ये काय असतो, ग्लुकोज असतो, मायटोकॉन्ड्रिया असतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोज असतो, आणि ग्लुकोजला ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जाळलं जातं, तेव्हा एनर्जीची निर्मिती होते. आता पेशीच नाही, मग ग्लुकोज कुठं असेल, ग्लुकोज पण एका प्रकारे नष्टच झाला ना. मग त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ज्याला हे आजार झालेत RNA मुळे किंवा DNA मध्ये सुद्धा हेच होतं, पेशी नष्टच होतात, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ना एनर्जीच राहत नाही, एका प्रकारे गळूनच पडतो. काही लोकांमध्ये तर रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल सुद्धा आजार भरपूर प्रमाणामध्ये पाहिले जातात. वनस्पतीजन्य व्हायरस, काही व्हायरस असे पण असतात की जे मानवामध्ये प्राण्यामध्ये सुद्धा नाही, बॅक्टेरियावर सुद्धा नाही, म्हणजे एका प्रकारे प्राण्यामध्ये नाही म्हणजे मानवामध्ये नाही, ते फक्त वनस्पतीवर हल्ला करतात. ते बोलतात प्राणी लय डेंजर, त्यातल्या त्यात माणूस पण लय डेंजर, आम्हाला बॅक्टेरिया पण नको, आम्ही जातो वनस्पतीकडे. तर वनस्पतीच्या पेशीवरच ते हल्ला करतील, तिथं पण मल्टिपलच करतील. व्हायरस फक्त एकच काम करतो, जातो पेशींमध्ये, जिवंत पेशींमध्ये, तिथं स्वतःची संख्या वाढवल, आणि जो होस्ट आहे एका प्रकारे त्याच्या पेशीला मारून टाकल. स्वतःची संख्या फक्त वाढवायची, पेशींना खराब करायचं, स्वतःची संख्या वाढवायची, आणि त्या वनस्पतीला म्हणा, प्राण्याला म्हणा, किंवा बॅक्टेरियाला फक्त एका प्रकारे नायनाट करून टाकायचं. नंतर हेच यांचं कार्य आहे. आता बघा एक आहे व्हायरस, त्याचं नाव काय आहे, टोबॅको व्हायरस सुद्धा म्हणू शकता तुम्ही. हा काय करतो, जे तंबाखूचं असतं ना, तंबाखूची झाडं वगैरे झुडपं वगैरे असतात बघा, त्यांच्यामध्ये हा इम्पॅक्ट करतो. त्यामुळे जे तंबाखूचे जे पौधे वगैरे, रोपटी वगैरे असतात, तुम्ही म्हणू शकता ना, त्यांचे जे पानं ना ते लालसर होतात किंवा पिवळसर होतात. तंबाखूचं उत्पादन सुद्धा यामुळे कमी होतं, एका प्रकारे झालं सुद्धा पाहिजे असं मी म्हणतो. आता तुमचं मत वेगळं असेल त्या गोष्टीबद्दल. तर वनस्पती झालं, काही हे प्रोटोझोआवर हल्ला करणारे व्हायरस असतात. आता प्रोटोझोआ म्हणजे काय रे, व्हायरस काय एकदम सिंपल संरचना. व्हायरसमध्ये आता मी लिहित नाही, व्हायरसमध्ये काय काय असतं, तर न्यूक्लिक ॲसिड म्हणजे एका प्रकारे DNA असू शकतो किंवा RNA असू शकतो. बाहेर काय प्रोटीनची लेअर असते, आणि मग प्रोटीनच्या लेअरच्या बाहेर जर कधी काही डेव्हलप असतात, त्याच्यामध्ये प्रोटीनच्या लेअरच्या बाहेर आणखी एक लेअर असती, ती प्रोटीन आणि लिपिडनी बनलेली असती, आणि त्याला एनवलप वगैरे म्हणतात. परत बाहेर ते शिंगांसारखे दिसतात, मी तुम्हाला म्हटलं त्याला काय एनवलप प्रोटीन असे म्हणतात. आणि बॅक्टेरियामध्ये काय असेल, बॅक्टेरिया हा सिंगल सेलनी बनलेला असतो, केंद्रक नसतो, मायटोकॉन्ड्रिया नसतो, गॉल्गी बॉडी वगैरे पण नसतात, आणि पेशीभित्तिका असते, पेप्टिडोग्लायकनने बनलेले असते, शेपूट वगैरे असते, जिला फ्लॅजिला म्हणतात, आणि एक सेलनी बनलेलं असतं. याला मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. व्हायरस ना खूपच छोट्या झाला, माहिती आहे का, व्हायरस जीवाणूच्या तुलनेने खूप हजारो पटीने लहान झाला. हा मायक्रोस्कोप खाली पाहता येत नाही, नॉर्मल मायक्रोस्कोप खाली. कोण, व्हायरस. त्याच्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतं. कोणतं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतं. आणि सर्वात नॉर्मल स्ट्रक्चर व्हायरसचं, त्याच्यानंतर डेव्हलप स्ट्रक्चर बॅक्टेरियाचं, आणि त्याच्यापेक्षा डेव्हलप स्ट्रक्चर कोणाचं, तर प्रोटोझोआचं. प्रोटोझोआमध्ये काय काय असेल, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे गुण असतील, फक्त व्हायरस आणि बॅक्टेरियापेक्षा तो डेव्हलप वगैरे असेल. आता बघा मलेरिया वगैरे होतो. मलेरिया कशामुळे रे होतो, कोणामुळे होतो, ॲनाफिलीज डासाची जी मादी आहे ना, ॲनाफिलीज डास, मादा ॲनाफिलीज, त्याच्यामुळे कोणता होतो,
तर मलेरिया हा आजार होतो. मलेरिया काय करतो, एका प्रकारे प्लाझ्मोडियम घेऊन जातो. प्लाझ्मोडियम काय, प्रोटोझोआ प्रकारचा तो प्रोटोझोआचा एक प्रकार आहे. प्लाझ्मोडियम घेऊन जातो, स्वतःमध्ये घेतो आणि जातो आणि एखाद्या व्यक्तीला वगैरे चावला ना तर तो त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम सोडतो एका प्रकारे. आणि मग प्लाझ्मोडियम येतो, मानवाच्या यकृतामध्ये राहतो, तिथे स्वतःची संख्या वाढवेल. संख्या वाढवल्यानंतर ते बाहेर फिरण्यासाठी येतात. कोण, प्लाझ्मोडियम. बघतात अरे इथं काय 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 ह्या मानवाच्या शरीरामध्ये. नंतर पुढे दिसतात आरबीसी. बोलतात आरबीसी, एक काम करू, टेस्ट करून बघ. अरे वा, हे तर चांगले. आरबीसीला एका प्रकारे खाऊन टाकतात ते. कोण, हे प्लाझ्मोडियम मानवाच्या शरीरातले. आणि आरबीसीमध्ये हे आरबीसीमध्ये काय रे असतं, आरबीसीमध्ये असतो हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काम काय करतो, लंग्सकडून ऑक्सिजन घेईल आणि जातो कुठं, पेशींच्या वेगवेगळ्या भागातील पेशींकडे जातो. तिकडे पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतो, ज्यामुळे एनर्जीची वगैरे निर्मिती आपल्या शरीरामध्ये होते. आता जर आरबीसीच नाही उरला, म्हणजे एका प्रकारे हिमोग्लोबिनच नाही उरला, तर मग एनर्जीची निर्मिती होणारच नाही ना. मग तो व्यक्ती गळूनच जाईल, त्याचे हातपाय एकदम शिथिल होतील, तो त्या व्यक्तीला एका प्रकारे थकल्यासारखं होईल, दमल्यासारखं होईल एका प्रकारे त्या व्यक्तीला. आणि हा प्लाझ्मोडियम इथंच थांबत नाही. आपल्या डोक्यातल्या हायपोथॅलेमस जो नियंत्रित करतो आपल्या शरीराचं तापमान, भूक झालं, तहान वगैरे झाली, यांना नियंत्रित करतो ना, त्यालासुद्धा बिघडून टाकतात. त्यामुळे जो हा आहे हायपोथॅलेमस, तो ना आपल्या शरीराचं ना तापमानच एका प्रकारे बिघडून टाकतो. हायपोथॅलेमस बिघडतो, म्हणतो की बाबा माझ्याकडून काम होत नाही, याच्यामुळं आता मला काय कळत नाही काय करावं. एका प्रकारे तो शरीराचं तापमानच वाढून टाकतो. शरीराचं तापमान जास्त होतं म्हणून आपण काय म्हणतो, ताप वगैरे आला. त्यामध्ये मलेरियामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताप येतो. आणि त्याचबरोबर हा काय करतो माहिती आहे का, हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमस कोणाला नियंत्रित करतो, पिट्युटरी ग्लॅन्डला, पीयूष ग्रंथीला. आणि पीयूष ग्रंथी ज्या इतर ग्रंथी असतात ना, एंडोक्राइन ग्लॅन्ड, त्यांना नियंत्रित. आता जर हायपोथॅलेमस बिघडला तर हायपोथॅलेमस पिट्युटरी ग्लॅन्डला आदेश देऊ शकत नाही, आणि पिट्युटरी ग्लॅन्ड मग बाकींना आदेश देऊ शकत नाही. म्हणजे एकामुळे सगळेजण बिघडले, असं इथं आहे. आता बघा, हा झाला प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघू. HIV कोणता आजार निर्माण करतो. हां, HIV कोणता आजार निर्माण करतो. ऑप्शन 1 मलेरिया, दुसरा आहे एड्स, तिसरा आहे क्षयरोग, चौथा आहे टायफॉइड. तर HIV काय, ह्युमन एड्स काय, कोणता, तर एड्स. याचं ऑप्शन काय, तर ऑप्शन नंबर 2 एड्स हे याचं उत्तर आहे. आणि एड्सचं फुल फॉर्म काय रे, ॲक्वायर इम्युनिओ डिफिशियन्सी सिंड्रोम आहे हा. सिंड्रोम म्हणजे आजार नाही, तर एका प्रकारे आजारांचा ग्रुप जेव्हा एकसाथ येईल ना, म्हणजे वेगवेगळे आजार. समजा तुम्ही सर्दी, खोकला, ताप म्हणा, किंवा मलेरिया म्हणा, जॉन्डिस म्हणा, वेगवेगळे आजार जेव्हा एकसाथ येतील ना, म्हणजे कुठेही तुम्ही जर सिंड्रोम नाव ऐकलं ना, जे डिसीजच्या रिलेटेड असेल, सिंड्रोम नाव ऐकलं तर समजायचं की तिथं भरपूर आजार एकसाथ येतात, त्याला म्हणायचं सिंड्रोम. आणि HIV म्हणजे काय, ह्युमन इम्युनिओ व्हायरस, एका प्रकारे आपण म्हणू शकतो. इम्युनिओ म्हणजे इम्युन सिस्टीमबद्दलचा हा व्हायरस आहे. इथे बघा, डिफिशियन्सी, इम्युनिओ डिफिशियन्सी म्हणजे इम्युन सिस्टीम डिफिशियन्सी, इम्युन सिस्टीमला कमी करण्याचं काम कोण करतं, तर HIV हा करतो. HIV मध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल HIVचा व्हायरस, आता मी व्हायरसचं तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलेलं आहे, त्यामुळे फक्त समजा व्हायरस, HIVचा व्हायरस आला शरीरामध्ये. HIV फक्त लैंगिक संबंधाने होतो असं नाही, वेगवेगळ्या गोष्टींनी सुद्धा. कधी कधी जर एखादा HIVचा व्यक्ती असेल, त्याला जर एखादी सुई टोचली, आणि तीच सुई जर ज्याला HIV नसेल त्याला टोचली, आणि त्या व्यक्तीचा जर व्हायरस याच्यामध्ये गेला, ह्या चांगल्या व्यक्तीमध्ये, त्यालासुद्धा HIV होईल. तुम्ही केस कापायला जाता, न्हावीकडे जर कोणता एखादा आला HIV पॉझिटिव्ह, त्यांनी जर ब्लेड मारला त्याच्या, आणि त्या ब्लेडला जर रक्त लागलं, आणि जर तुम्ही बसला खुर्चीवर वगैरे पुन्हा, आणि न्हावीने जर तो ब्लेड चेंज केला नाही, आणि तोच ब्लेड तुम्हाला मारला, आणि तुमच्या रक्ताशी जर त्या रक्ताचा संबंध आला ना, तुम्हाला सुद्धा HIV होईल. जोपर्यंत रक्ताशी संबंध येत नाही ना, तोपर्यंत काही नाही. पण जर रक्ताशी संपर्क आला तर खेळ समाप्त, आजार होणार म्हणजे होणारच. कधी कधी बघा, ते नावसुद्धा गोंधतात. जर तो आता नाव गोंधल्याने म्हणजे किंवा ती मशीन फिरवल्याने एड्स होतो असं नाही, पण ती मशीन जर एड्स झालेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा अंगावर कुठून फिरवली, आणि त्या ज्या टोकाला जर ते रक्त लागलं, त्या व्यक्तीचं रक्त, आणि तीच मशीन जर तुमच्या अंगावर वगैरे फिरवली, तुमच्या रक्ताशी संपर्क आला, तर तुमचासुद्धा काम तमाम होईल. होऊ नये तुमचं, कारण तुम्ही आता स्टडी वगैरे करता, तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची. आणि मी हे डिटेलमध्ये का सांगतोय माहिती आहे का, काही हे बघा, काही विद्यार्थीसुद्धा असे म्हणतात की तुम्ही फक्त प्रश्न वाचा आणि उत्तर सांगा, बास एवढं. हे बघा, तुम्हाला प्रश्न वाचला आणि उत्तर सांगितलं, एक MCQ क्लिअर होईल. आता असे तर कितीतरी विद्यार्थी वगैरे आहेत जे फक्त असेच करतात. पण तुम्ही जर डिटेलमध्ये अभ्यास केला ना, तर इथे
4 ऑप्शन आहेत ना, ह्या 4 ऑप्शनला सुद्धा मी डिटेलमध्ये सांगतो. इथं तुमचे जवळपास ना मी एका प्रश्नामधून ना जवळपास 40 प्रश्न काढून देऊ शकतो, जेवढे मी सांगतोय. कमीत कमी एका प्रश्नामधून 40 MCQ मी तुम्हाला काढून देऊ शकतो. आणि जे एक्झामचे प्रश्न वगैरे काढतात ना, ते काय असे वरच्यावर कधी प्रश्न काढणार नाही, कधीच नाही. कारण फॉर एक्झाम्पल जागा आहेत 500 आणि ॲप्लिकेशन आलेत त्या जागांसाठी 5 लाख. मग तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हे बोलणं चुकीचं आहे की बाबा तुम्ही आम्हाला फक्त हे MCQ वाचून दाखवा आणि त्याचं उत्तर वगैरे सांगा, हे तुमचं चुकीचं आहे. जर तुम्हाला फक्त टाईमपाससाठी करायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही जर खरं सिरियस असाल ना, तर तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करत जा. तुमच्यासाठी ते गरजेचं आहे. नसेल जरी करत तरी स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी तुम्ही हे करू शकता. आता एड्समध्ये काय होतं, एड्सचा विषाणू, मी कोणाचं उदाहरण देत नाही, मी डायरेक्ट माझं उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, एड्सचा विषाणू माझ्या शरीरामध्ये आला. माझ्या शरीरामध्ये काय रे, प्रतिरक्षा तंत्र, इम्युन सिस्टीम एका प्रकारे आहे. त्यामध्ये काय आहे, इम्युन सिस्टीममध्ये जे WBC आहेत ना, WBC काय, व्हाईट ब्लड सेल्स, ज्याला ल्युकोसाईटसुद्धा म्हणतात. आणि ल्युकोसाईटचा म्हणजे WBCचा एक प्रकार आहे लिम्फोसाईट प्रकार आहे. आणि हा कसला प्रकार आहे रे, तर WBCचा एक प्रकार आहे. हा इम्युन सिस्टीमचाच भाग आहे लिम्फोसाईटसुद्धा. याच्याकडे ना काही सेल्स असतात, याच्याकडे लिम्फोसाईटसुद्धा कडे सुद्धा सेल्स असतात. एक टी सेल, एक बी सेल एका प्रकारे अँटीबॉडी तयार करायचं काम करते. टी सेल असतील ना, टी सेलमध्ये भरपूर सेल असतील, म्हणजे T1 T2 असं करता करता T100 T1000 लाख असं भरपूर सेल असतील. त्याच्यापैकी एक सेल आहे T4. T4 काय करतो, माझ्या शरीरामध्ये जो T4 आहे, तर HIV किंवा एड्सचा HIV जर आला, HIVचा व्हायरस माझ्या शरीरामध्ये आला ना, T4 जाईल, बोलल की तुम तो नहीं लग रहे हो, कोई तो नया ही दिख रहे है. तेव्हा नंतर काही काळाने त्याला कळतं की बाबा हा तर माझा ना शत्रू आहे. त्यामुळे T4 जातो त्याच्याशी युद्ध करायला, युद्ध करेल. इकडून T4 आणि इकडून कोण, तर हा HIVचा व्हायरस, दोघंजण युद्ध करतील. इथं तयार होतं एक पदार्थ, इथे तयार होईल एक पदार्थ, त्याचं नाव आहे यांच्या भांडणामध्ये इंटरल्युकिन नावाचा पदार्थ आहे. यांचं भांडण सुरू असतं. इंटरल्युकिन जातो, पळत जातो आणि अख्ख्या इम्युन सिस्टीमला जागी करतो. बोलतो अरे आपला शत्रू आलेला आहे, आपल्या शरीरामध्ये एक शत्रू आलेला आहे, त्याला लढायला तयार व्हा. मग इम्युन सिस्टीम पूर्णतः जागी होऊन येते आणि हे HIVचा जो व्हायरस असेल ना, त्याला पूर्णतः समाप्त करून टाकू शकते. म्हटलं शकते. पण HIVमध्ये ना असं होत नाही. HIVच्या व्हायरसमध्ये असं होत नाही. का होत नाही माहिती आहे का, दुसरे जे आजार वगैरे असतील ना, त्यांच्यामध्ये असंच होतं. इंटरल्युकिन येतो आणि त्या इम्युन सिस्टीमला जागी करतो. इम्युन सिस्टीम जागी होऊन जो पण आजार आलेला असेल वेगळा कोणता तरी, त्यांना एका प्रकारे मारून टाकतो लगेच. पण HIV ना खूप हुशार आहे माहिती आहे का. HIV जो एड्सचा व्हायरस आहे, HIVचा व्हायरस आहे ना, तो खूपच हुशार आहे. तो काय करतो, इंटरल्युकिन हा व्हायरसचं स्ट्रक्चर आणि प्रोटीनची तुम्हाला एनवलपची प्रोटीनची लेअर सांगितलेली मी तुम्हाला माहिती ना ती, आणि हा काय T4. इंटरल्युकिन इथं तयार झाला ना, इंटरल्युकिन हा पळायचा प्रयत्न करतो नाही का इम्युन सिस्टीमकडं, पण याची जी प्रोटीनची लेअर असते ना, ती डायरेक्ट याला खिचून घेते, स्वतःच्या आतमध्ये सामील करते आणि तो इंटरल्युकिन समाप्त होतो. आणि इंटरल्युकिन एका T4चा इंटरल्युकिन संपून जातो, स्वतःच्या आतमध्ये घेऊन टाकतो. आणि व्हायरस स्वतःची निर्मिती करत राहणं, म्हणजे स्वतःच्या कार्बन कॉपी करत राहणं, एका प्रकारे फोटो कॉपी करत राहणं, म्हणजे वाढत राहणं एका प्रकारे नाही का. हा व्हायरस T4, हा एक T4 संपून गेला. इथे T4 हारून जातो कारण इंटरल्युकिनच त्याचा संपला आणि हा T4 युद्धामध्ये हारून जातो. का, कारण पूर्णतः इम्युन सिस्टीम जागी होत नाही. आणि शरीरामध्ये हा एकच T4 थोडे, असे लाखो करोडो T4 आहेत. मग त्या लाखो करोडो T4ला हरवायला किती वर्षानुवर्ष लागतील, जवळपास 2-3 वर्ष 5 वर्ष लागतील. आणि ज्या वेळेस शरीरामधले T4 पूर्णतः संपून जातील, 5 वर्षांनी समजा तुम्ही T4 संपून गेले, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये एखादा छोटासा जरी आजार आला ना, नंतर छोटासा जरी आजार आला तरी त्या व्यक्तीवर भरपूर फरक पडतो. तो व्यक्ती भरपूर आजारी होतो. आपल्याला सर्दी खोकला आला, 2-4 दिवस राहील, नंतर निघून जाईल. त्या व्यक्तीला सर्दी खोकला आला, महिने चाललेल, कारण इम्युन सिस्टीम पूर्णतः डॅमेज झाले, काहीच काम करत नाही इम्युन सिस्टीम. एका प्रकारे घरच होईल, त्या आजारांचं घर होईल. तुम्ही बघा ना, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, इम्युनो डिफिशियन्सी म्हणजे इम्युन सिस्टीम जी आहे ना, ती प्रकारे एका प्रकारे तिला कमजोर करणे, पूर्णतः नष्ट करणे एका प्रकारे. याच्यामध्ये HIVचा व्हायरस एवढा डेंजर आहे, तो काय आपल्याला वेगवेगळे आजार करत नाही, फक्त WBC किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती संपून टाकेल.
जेणेकरून दुसरे रोग वगैरे आपल्या शरीरामध्ये येतील आणि मग ते जगू शकतील. असं एड्समध्ये होतं. मलेरियामध्ये तुम्हाला सांगितलेलं काय, प्लाझ्मोडियम येतो. प्लाझ्मोडियमला कोण आणायचं काम करतं, तर ॲनेफॅलिस डासाची माशी आणायचं काम करते प्लाझ्मोडियमला. तो यकृतामध्ये येईल, यकृतामधून RBC वगैरे खाईल, हिमोग्लोबिन वगैरे त्यामुळे कमी होईल. हिमोग्लोबिन कमी झालं तर ऑक्सिजनची ने-आण होणार नाही कोणाकडे, पेशींकडे. तिथं पेशींमध्ये मग नेलं जाणार नाही ऑक्सिजन. आणि मग तिथं पेशींमध्ये काय, मायटोकॉन्ड्रिया काय ग्लुकोजला जाळायचं काम करत होता. ग्लुकोज जाळला जाणार नाही. का, कारण हिमोग्लोबिनच नाही. हिमोग्लोबिन काय नाही, कारण RBC नाही, ह्या गोष्टी नाहीत. आणि मग एनर्जीची निर्मिती झाली नाही तर व्यक्ती गळून वगैरे पडेल. आणि हा बंधू अजून काय करतो, मलेरियाचा जो प्लाझ्मोडियम असतो तो काय करतो, हायपोथॅलेमसला सुद्धा बिघडवतो. हायपोथॅलेमस बिघडून गेल्यावर तो तापमान वाढवतो शरीराचं तापमान वाढलं तर काही एन्झाईम्स आहेत ना, ते पर्टिक्युलर टेम्परेचरलाच काम करतात. तापमान वाढलं तर एन्झाईम काम करणार नाही. त्यामुळे ते एन्झाईम काम केलं नाही तर ज्या घटकांवर किंवा चयापचय क्रियेमध्ये सुद्धा बघा भरपूर एन्झाईम काम करतात, ते एन्झाईम काम करणं बंद करतील. एका प्रकारे आपल्याला अन्नसुद्धा पचणार नाही. आणि हायपोथॅलेमस पिट्युटरी ग्लॅनला एका प्रकारे कंट्रोल करतो आणि पिट्युटरी ग्लॅन बाकी एंडोक्राईन ग्लॅनला कंट्रोल करते. ते सुद्धा काम इथं होणार नाही. हायपोथॅलेमसने जर पिट्युटरी ग्लॅनला जर कंट्रोल केलेलं नाही पीयूष ग्रंथीला, तर पीयूष ग्रंथी वेगळ्या ग्रंथ्यांना कंट्रोलच नाही करू शकत ना. त्यामुळे मलेरियासुद्धा डेंजर आहे. आणि मलेरियाचं जर निदान करायचं असेल तर मच्छरांचाच नायनाट करणे गरजेचं आहे. म्हणून जर कुठे साठलेलं पाणी दिसलं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे पाण्याचे थेंबसुद्धा टाकू शकता, ज्यामुळे मच्छरांची जी अंडी आहेत ना ती डुबून जातील. किंवा थांबून देऊ नका कोणतं पाणी, गडूळ वगैरे खराब वगैरे पाणी दिसलं ना थांबून देऊ नका. आता क्षयरोगमध्ये काय होतं रे, हा झाला मानव, हे झाले लंग्स. क्षयरोग हा व्यक्तीच्या थुंकीमधून म्हणा, श्वासोच्छ्वासमुळे मधून पडणारे जे जीवाणू वगैरे आहेत त्यांच्यामुळे होईल. थुंकीमधले जे ड्रॉपलेट्स आहेत त्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ना त्यांच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. आणि हा बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे हा क्षयरोग. कोणामुळे होतो, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे हा क्षयरोग लोकांना होतो. क्षयरोगमध्ये काय होईल, नाकातून आला किंवा तोंडातून वायू आत घेतला तर येईल. इथे काय आहे, तर इथे आहे ट्रॅकिया, म्हणजे एका प्रकारे लंग्समध्ये जाण्याचा एका प्रकारे मार्ग आहे ट्रॅकियाचे 2 भाग होतात. म्हणतो ट्रॅकिया काय म्हणतो की बाबा मी तर एकच आहे, लंग्स 2, मग एक काम करतो मी डिवाइड होतो, एक ह्या लंग्समध्ये जाईल, एक ह्या लंग्समध्ये जाईल. आता ह्या लंग्समध्ये किंवा ह्या लंग्समध्ये 2 भाग झाले, यांना काय म्हणायचं, ब्रॉन्काय म्हणायचं याला. आणि हे जे पुढे गेलेले आहेत ना यांचे ना मग आणखी काय यांचे भाग होतात. आणि हे भाग झालेत ना यांना काय म्हणायचं माहिती आहे का, हे जे पुढे जाऊन भाग झाले यांना म्हणायचं ब्रॉन्कायोलिस. याला म्हणायचं ब्रॉन्काय आणि याला म्हणायचं ब्रॉन्कायोलिस. आणि ब्रॉन्कायोलिसच्या शेंड्याला ना अशी गोल फुग्यानुमा संरचना असते, फुग्यासारखी दिसणारी. तिला काय म्हणायचं, तिला म्हणायचं अल्वलाय असं त्या संरचनेला म्हणायचं. आता हे बघा, जेव्हा आपण श्वास घेतो तो जाईल ट्रॅकियामधून ब्रॉन्काय म्हणून नंतर ब्रॉन्कायोलिसमध्ये जाईल. ब्रॉन्कायोलिस नंतर इथे हे अल्वेलायमध्ये तो आपण घेतला वायू म्हणू शकतो किंवा एका प्रकारे ऑक्सिजनच म्हणा येत असतो. आणि ह्या अल्वेलायला ना रक्तकेशिका जोडलेल्या असतात. रक्तकेशिकामध्ये काय असतं, हिमोग्लोबिन काय करतो, हे जे आहे ना अल्वेलायमधून ऑक्सिजन नेतो पेशींकडे नेईल, तिथे आतमध्ये सोडेल. आतमध्ये काय असतं, तर मायटोकॉन्ड्रिया काय करेल, तर ग्लुकोजला जाळेल. ग्लुकोजला ऑक्सिजनची गरज आहे जाळण्यासाठी. ग्लुकोज जाळल्यानंतर काय तयार होईल रे, 38 ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार होईल. त्याचबरोबर थोडंसं पाणी तयार होईल. आणि काय तयार होईल, तर कार्बन डायऑक्साईड तिथं तयार झाला तर हिमोग्लोबिन परत कार्बन डायऑक्साईड घेऊन येईल आणि परत इथं अल्वेलायमध्ये येऊन साठवेल एका प्रकारे. म्हणजे इथून ऑक्सिजन घेतो, देऊन येईल, कार्बन डायऑक्साईड घेऊन येईल आणि अल्वेलायमध्ये साठवेल. मग परत इथून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जाईल. आता क्षयरोगमध्ये काय होतं, तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस येईल आतमध्ये, ट्रॅकियामधून इथं जाईल आतमध्ये ब्रॉन्काय, मग ब्रॉन्कायनंतर अल्वेलायमध्ये ना तो बोलतो अरे ही जागा खूप चांगली आहे, मी एक काम करतो, मी ना ह्या अल्वेलायमध्येच राहतो, स्वतःची संख्या वाढवतो, एका प्रकारे ना एक लिक्विड स्त्रावित वगैरे करतो. आणि ह्या अल्वेलायमध्ये ना सगळ्या अल्वेलाय असतं ना, मानवाचे दोन्ही लंग्स मिळून जवळपास 30 करोड अल्वेलाय आहेत हा. तर त्यांना ना एका प्रकारे ना
अल्वेलायला ब्लॉक करायचं काम करतो. म्हणजे हिमोग्लोबिनला पण म्हणतो चल लांब 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 लांबो, तू येऊ नको इथं ऑक्सिजन घ्यायला आणि तुझा कार्बन डायऑक्साईड तुझ्याकडेच ठेवू नको, काय एका प्रकारे ब्लॉक करायचं काम करतो. आणि हळूहळू ना यांची संख्या वाढत जाते आणि हे ना एका प्रकारे ह्या ब्रॉन्क्युलिसला मग ब्रॉन्काईला यांच्यामध्ये सुद्धा लिक्विड साठत जाते एका प्रकारे. हळूहळू लंग्स पण निकामी होऊ शकतात. मग इथून ना गळ्याचे पण प्रॉब्लेम होतील एका प्रकारे. गळ्याला पण थोडेसे आतमधून कट्स वगैरे होईल, जळजळ होईल, लंग्समधून बोलता येणार नाही आपल्याला काय एखादा शब्द वगैरे. आणि जर आपण खोकलं वगैरे ना तर कधी कधी थुंकीमधून रक्तसुद्धा येऊ शकतं. आणि एक क्षयरोगावर एक लस आहे, ती लस कोणती? BCG. BCG लस आहे. BCG मध्ये बी काय तर बॅसिलस, सी म्हणजे कॅलेमिटी आणि जी म्हणजे ग्युरिन. बॅसिलस कॅलेमिटी ग्युरिन. बॅसिलस म्हणजे काय? जीवाणू, जीवाणूजनित रोग आहे. कॅलिमेटी म्हणजे एक शास्त्रज्ञ आणि ग्युरिन म्हणजे सुद्धा एक शास्त्रज्ञ. हे दोघं जण शास्त्रज्ञ होते फ्रान्समधले. त्यांनी BCG लस काढली आणि स्वतःला CG म्हणजे कॅलिमेटी आणि ग्युरिन स्वतःचं नाव पुढे दिलं, जीवाणूवर लस काढली म्हणून BCG लस. ही BCG लस क्षयरोगावर दिली जाते. पण क्षयरोग झालेल्या व्यक्तीला BCG लस देऊन काय फायदा नाही, त्याला BCG देत सुद्धा नाही. ज्या व्यक्तीला क्षयरोग नाही त्याला देतात. मुळात एखादा बाळ जर जन्मलं ना त्याला BCG लस देतं. आता BCG लस कोणतीही लस घ्या तुम्ही, कोणतीही लस काम काय करते? लसमध्ये ज्या बॅक्टेरियाबद्दल किंवा ज्या रोगाबद्दल संरक्षण प्रदान करायचे त्या बालकाला म्हणा एका प्रकारे, तर त्याचा जीवाणू त्या लसीमध्ये असतो. फक्त तो निष्क्रिय अवस्थेमध्ये असतो, काम करू शकत नाही, काय ॲक्शन करू शकत नाही. तो गेला बालकाच्या शरीरामध्ये लसद्वारे. तर मग इम्युन सिस्टीम तर जागीच आहे, WBC तर जागीच आहे. इम्युन सिस्टीम काय म्हणते? अरे हा बॅक्टेरिया आला, याला पकडा, मारा, नाही तर हा व्यक्तीला बिघडवल. अरे पण तो आधीच निष्क्रिय अवस्थेमध्ये आहे. त्याला इम्युन सिस्टीमला काय माहीत की डॉक्टरांनी वगैरे आपल्या शरीरामध्ये ती लस दिले, त्याला वाटतं बाहेरून आला आहे आणि तो सक्रिय असेल, पण तो निष्क्रिय आहे. मग हे जातात मारायला, एका प्रकारे मारतात सुद्धा. तो आधीच मेलेला आहे, तो निष्क्रिय, हे मारतात सुद्धा. कारण त्यांना थोडी माहिती आहे की बाबा हा जिवंत नाही, निष्क्रिय. आणि मग म्हणजे एका प्रकारे समाप्त करून टाकतात. समाप्त केल्यानंतर ना स्वतःच्या आपल्या शरीरामध्ये काय ते WBC अँटीबॉडी तयार करतील. फॉर एक्झाम्पल क्षयरोगाची लस दिली मला, तर क्षयरोगामध्ये जर काय लहान बाळाला तर क्षयरोगामध्ये काय असेल तर मायकोबॅक्टेरियम नावाचा एक बॅक्टेरिया असेल जो निष्क्रिय असेल, तर त्याला इम्युन सिस्टीम मारून टाकेल, समाप्त करून टाकेल एका प्रकारे. आणि शरीरामध्ये मायकोबॅक्टेरियमची अँटीबॉडी तयार करतील. आणि मग इम्युन सिस्टीम अँटीबॉडीला काय म्हणाल की बाबा याच्यासारखाच मायकोबॅक्टेरियमसारखा जर एखादा परत जर बॅक्टेरिया कोणता शरीरामध्ये आला ना तर तू त्याला मारायचं काम कर. आता ते बाळ समजा थोडंसं मोठं झालं, हळूहळू मोठं होते, आणि जर मायकोबॅक्टेरियम म्हणजे क्षयरोगाचा जीवाणू जर आला त्याच्या शरीरामधून बाहेरून आला तर इम्युन सिस्टीम म्हणते अरे हा आला, थांबा बघू दे बाबा माझ्याकडे अँटीबॉडी आहे का. अरे हां आहे, मी याच्यासारखा एक जीवाणू तर आधीच मारला होता, माझ्याकडे अँटीबॉडी आहे, एका प्रकारे मला याला मारायचा एक्सपिरियन्स आहे, पण हा खरोखर जिवंत आला आहे. अँटीबॉडी घेते इम्युन सिस्टीम आणि फेकून मारते एका प्रकारे त्याला. तिथेच त्या जीवाणूचा नायनाट होतो. पण जर तुमच्या शरीरामध्ये जर कधी लस दिलेली नसेल BCGची वगैरे लहानपणाच्या बाळांना वगैरे, तर त्यांच्यामध्ये क्षयरोग जर आला तर बाहेरून आला तर तो सक्रिय अवस्थेमध्ये असतो त्याचा बॅक्टेरिया, आणि इम्युन सिस्टम लढू शकत नाही त्याच्यासोबत, त्यामुळे क्षयरोग होऊ शकतो. क्षयरोगामध्ये आणखी एक टेस्ट केली जाते, मॅनटॉक्स नावाची टेस्ट केली जाते. मॅनटॉक्समध्ये काय करतात, डॉक्टरना हातापाशी नाही का जिथं हे आपण सुया वगैरे टोचतो तिथे इंजेक्शन देतात. एका प्रकारचं इंजेक्शन म्हणा किंवा लस, इंजेक्शनच म्हणा तुम्ही, टोचतात आणि बघतात नाही का 2-3 दिवस थांबतात. टोचल्यानंतर 2-3 दिवस थांबतील. जर तिथं थोडंसं लाल लाल ठिपका होईल आणि थोडंसं फुगल इंजेक्शन दिल्यामुळे. जर ते 5 mm पेक्षा जर लहान असेल 2 दिवसांनी फुगलेली भाग 2-3 दिवसांनी 5 mm पेक्षा जर लहान असेल तर तुम्हाला क्षयरोग असं नाही पकडून झाला. जर 6 mm ते 10 mm असेल तर असण्याची शक्यता आहे क्षयरोग. जर 10 mm पेक्षा जास्त असेल तर कन्फर्म क्षयरोग आहे. म्हणजे एका प्रकारे टेस्ट केली जाते बाबा की बाबा क्षयरोग आहे की नाही, किंवा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचा बॅक्टेरिया शरीरामध्ये आहे की नाही, त्याच्यासाठी ही मॅनटॉक्स नावाची टेस्ट केली जाते. टायफॉइड कशामुळे होतो रे, तर टायफॉइड बॅक्टेरियामुळेच होतो. आणि बॅक्टेरियाचं नाव काय तर एका प्रकारे टायफी साल्मोनेला टायफी नावाचा एक बॅक्टेरिया आहे.
त्यामुळे टायफॉईड होतो. टायफॉईड कशामुळे होतं तर दूषित भोजन, अन्न, पाणी खाल्ल्यामुळे किंवा कच्चं मांस वगैरे म्हणा, कच्चं भोजन वगैरे खाल्लं ना तर त्यामुळे सुद्धा टायफॉईड वगैरे होतो. टायफॉईडमध्ये काय होतं तर आपल्या शरीरामध्ये ते हे साल्मोनेला टायफी बॅक्टेरिया जातील, लहान आतड्यांमध्ये वगैरे जातील, तिथं त्यांची सिस्टीम बिघडून टाकेल, हळूहळू मोठ्या आतड्यांना सुद्धा बिघडून टाकेल. कधी कधी जुलाब वगैरे होतात आणि कधी कधी बद्धकोष्ठता म्हणजे काय तर जो शौच असते, मल जो असतो ना तो एका प्रकारे कडक होणे, आणि जेव्हा शौचला लोक जातील तेव्हा ते मल बाहेर न येणं, म्हणजे फोर्स लावला तरी बाहेर येत नाही बघा. कधी कधी मल एवढा कठीण होतो, कडक होतो, तर त्याला काय म्हणतात बद्धकोष्ठता. आता झाला तो टायफॉईड. टायफॉईडमध्ये जुलाब होतात आणि बद्धकोष्ठता होते. पण कॉलरा ना याच्यापेक्षा थोडासा डेंजर आहे, कारण कॉलरामध्ये ना जे जुलाब होतात ना ते खूपच पातळ असतात, त्याच्यामध्ये उलट्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होतात. एका प्रकारे शरीरातलं पाणीच निघून जातं, त्यामुळे त्याच्यामध्ये ORS वगैरे घेणं गरजेचं आहे. टायफॉईडमध्ये सुद्धा ORS घेतलं जातं, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, जे पाण्याची कमतरता भागून काढतं आपल्या शरीराची. आता बघा, व्हायरसला ऊर्जा कोणाकडून मिळते काय सांगितलं. आता मी जास्त स्ट्रक्चर वगैरे काढत नाही, मी फक्त तुम्हाला नॉर्मलशी सांगतो. व्हायरसमध्ये काय सांगितलं, हे झालं प्रोटीनची लेअर, एका प्रकारे ही पण प्रोटीनची लेअर, आणि हे एनव्हलप वगैरे, आणि हे बाहेरचं मी तुम्हाला सांगितलं ते गोळे वगैरे असतात, शिंग वगैरे एका प्रकारे, ज्याला काय एनव्हलप प्रोटीन असे वगैरे म्हणतील. याच्यामध्ये DNA RNA एका प्रकारे न्यूक्लिक ॲसिड वगैरे असतात. व्हायरसला ऊर्जा कोणाकडून मिळते याच्यामध्ये व्हायरसला सांगितलं तुम्हाला, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं का रे. मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये नसतो, स्वतःची एनर्जी स्वतः तयार करू शकत नाही ना, आणि तो एका प्रकारे पेशींचीच जिवंत पेशींमध्ये जेव्हा जाईल ना तेव्हा त्या पेशींमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया वगैरे असेल किंवा त्याची एनर्जीच हा वापरतो. रायबोझोम प्रोटीनसुद्धा त्याच्याकडूनच घेतो, तेव्हा हा स्वतःची निर्मिती करतो. म्हणून याचं व्हायरसला ऊर्जा कोणाकडून मिळते तर व्हायरसला ऊर्जा कोणाकडून मिळते रे, तर ऑप्शन बघा, स्वतःच्या मायटोकॉन्ड्रियापासून. स्वतःचे मायटोकॉन्ड्रियाच नसते याच्याकडे, यजमान पेशीकडून. कोणाकडून तर यजमान पेशीकडून, म्हणजे पेशींमध्ये जातो, जिवंत पेशींमध्ये, तिथला मायटोकॉन्ड्रिया असतो, तो ग्लुकोजला जाऊन एनर्जी निर्माण करेल आणि त्याचीच ऊर्जा हा व्हायरस वापरेल. वातावरणातील प्रोटीनपासून, आता फॉर एक्झाम्पल जर वातावरणात जरी प्रोटीन असेल काय बाहेर असं वगैरे तर नसतंच, पण जर असेल तरी त्याचा काही फायदा नाही, कारण तो वातावरणामध्ये तर निष्क्रियच अवस्थेमध्ये असेल, तिथून सुद्धा नाही. स्वतःच्या केंद्रकापासून तुम्हाला काय सांगितलं, आता जीवाणू याच्यापेक्षा डेव्हलप संरचना आहे, जीवाणूमध्येच केंद्रक नाही एका प्रकारे, तर याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये सुद्धा केंद्रक नसतं. म्हणून याचं उत्तर काय तर यजमान पेशीकडून. आता बघा, पहिला लसद्वारे, एका प्रकारे लसद्वारे प्रतिबंधित होणारा व्हायरसजन्य रोग कोणता, जो की पहिला आहे. हां, पहिला आहे. आता ऑप्शन बघा, 1 आहे देवी, 2 आहे पोलिओ, 3 आहे क्षयरोग आणि 4 आहे गोवर. तर पहिला विचारलाय लसद्वारे प्रतिबंधित होणारा व्हायरस, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 देवी. आता देवी म्हणजे काय रे, हे बघा, स्मॉल पॉक्स सुद्धा याला म्हणतात. काय म्हणतात, स्मॉल पॉक्स सुद्धा याला म्हणतात. हा ना आधी भरपूर याच्यामुळे लहान बालकांना दगवायचे, म्हणजे मृत्यू व्हायचा त्या बालकांचा. काय व्हायचं रे, हा एका प्रकारे नाही का श्वासामार्फत किंवा जर आपण तोंडाने श्वास वगैरे घेतला तर तोंडामार्फतसुद्धा हा आपल्या शरीरामध्ये जाणारा आजार आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की बालकांच्या हातावर म्हणा, अंगावर म्हणा की ना लाल लाल पट्टे येतात किंवा डाग येतात एका प्रकारे, आणि त्या डागांमध्ये थोडंसं पाणीसुद्धा असू शकतं. ते डाग नंतर फुटतात, त्याच्यामध्ये पाणी निघून जातं, तिथं जखम वगैरे भरून जाते, एका प्रकारे ते होते. पण ही पण एका प्रकारे ना इम्युन सिस्टीम नाही का थोडीशी आपली डाऊन करते. हिच्यावर तेव्हा कोणती लस वगैरे नव्हती. तर एक व्यक्ती आहे एडवर्ड जेन्नर, त्यांनी देवीची लस काढली एका प्रकारे, आणि ती मग ट्राय केली एका प्रकारे गायवर वगैरे म्हणा. त्यांनी काउपॉक्सची ही केली, ती लस काढलेली, ती गायवर वगैरे ट्राय केली. नंतर त्यांनी स्मॉल पॉक्सबद्दलसुद्धा अशीच एक लस वगैरे तयार केली एडवर्ड जेन्नर यांनी. WHO काय केलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्यांनी ठरवलेलं की ना, किंवा अजूनही ठरवलेलं आहे, जगातले जेवढे पण संसर्गजन्य रोग आहे ना त्यांना सगळ्यांना समाप्त करायचे. त्यामुळे मोहीमसुद्धा चालू आहे. आणि तर मग त्यांनी काय ठरवलं, लसीकरणची मोहीम सुरू करा, जगातले सगळे संसर्गजन्य रोग मेले पाहिजेत. आणि मग पहिला लसद्वारे प्रतिबंधित होणारा आजार देवी आहे. आणि 1980 साली हूने हे डिक्लेअर केलं की जगातून देवी पूर्णपणे समाप्त झालेला आहे. 1980 साली हे देवीचे. पोलिओमध्ये बघा काय होतं, पोलिओ कसा होतो माहिती आहे का, पोलिओ मुळातः ना जे मलद्वारे होतो. म्हणजे विष्ठा जी असते ना एका प्रकारे, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर पोलिओ हा आजार आहे,
तो तर लहान बालकांमध्ये होतो, मोठ्या लोकांमध्ये होण्याची शक्यता त्याची कमी असते, कारण मोठ्या लोकांची इम्युन सिस्टीम मजबूत असते. बालकाने तर आता जन्म घेतला, त्याची इम्युन सिस्टीम कमी आहे, त्यामुळे पोलिओ रोग त्याला लवकरात लवकर होऊ शकतो. मोठ्या माणसांमध्ये सुद्धा होईल जर त्याची इम्युन सिस्टीम कमजोर असेल तर. पोलिओ कशामुळे तर विष्ठेमुळे. एखाद्या व्यक्तीला जर आहे पोलिओ आणि त्याने त्याची विष्ठा जर कशीही करून, म्हणजे पाण्याद्वारे म्हणा, अन्नाद्वारे म्हणा, किंवा जर एखादा व्यक्ती शौचला गेला आणि शौच करून आला, हात वगैरे त्यांनी धुतलेत नाही साबणाने वगैरे, तो हात कुठे लावला, तिथे जर एखाद्या चांगल्या व्यक्तीचा हात पडला ज्याला पोलिओ नाही, आणि त्या व्यक्तीचा हात जर नंतर तोंडामध्ये वगैरे गेला, शरीरामध्ये, मग पोलिओ वगैरे जाईल, त्या व्यक्तीला पोलिओ होईल. आता पोलिओ काय करतो, पोलिओचा जो व्हायरस आहे तो व्यक्तीच्या शरीरामध्ये जाईल किंवा बालकाच्या शरीरामध्ये तेच आपण म्हणू जाईल, तर बालकाची इम्युन सिस्टीम कमी असेल, तो डायरेक्ट अटॅक करेल सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. म्हणजे काय, एका प्रकारे मेंदूवर, आणि हे काय स्पायनल कॉर्ड आणि मेंदू मिळून काय सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होते. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमला एका प्रकारे पेरिफेरल नर्वस सिस्टीम जोडलेली असते. पेरिफेरल नर्वस सिस्टीम त्या बॅकबोनपासून, म्हणजे स्पायनल कॉर्डपासून आणि मेंदूपासून एका प्रकारे शरीराच्या हातापायांना किंवा मांसपेशींना जोडलेले असते. आणि जर काही टच वगैरे झालं ना आपल्या हातापायाला वगैरे, आपला स्पर्श वगैरे डायरेक्ट पेरिफेरलमधून इथं स्पायनल कॉर्डमध्ये जातो आणि स्पायनल कॉर्ड लगेच सिग्नल देतो मेंदूला की बाबा स्पर्श वगैरे झालेला आहे. हा गेला स्पायनल कॉर्डमध्ये, स्पायनल कॉर्डला एका प्रकारे बिघडून ठेवलं, मग याने कितीही सांगू द्या ना. आता मग आता मेंदूनी ऑर्डर दिली स्पायनल कॉर्डला की बाबा तू ह्या व्यक्तीचा हात हलवण्याचा प्रयत्न कर. आता मी तुमच्यासमोर हात हलवते असं बाय बाय, तर स्पायनल कॉर्ड ऐकत नाही, कारण स्पायनल कॉर्ड एका प्रकारे बधिरच झाले, म्हणजे एका प्रकारे काम करणं त्याच्यातले बधिरच झाले, सेल्स वगैरे काम करणं थोडेसे बधिरच झालेत. त्यामुळे स्पायनल कॉर्ड व्यवस्थित काम करत नाही, आणि स्पायनल कॉर्डने व्यवस्थित काम केलं नाही तर तो पेरिफेरल नर्वस सिस्टीमला ऑर्डर देत नाही. पेरिफेरल नर्वस सिस्टीम हातापायांच्या मांसपेशींशी जोडलेली असते, तर ती त्यांना पण ऑर्डर देणार नाही. म्हणजे एक प्रकारे हातपायाचं ना कामच करणं बधीर होतं, बिघडतं, थांबतं. म्हणजे व्यक्तीला एका प्रकारे पॅरालिसिससुद्धा होऊ शकतं, हातपाय निकामी होतात. त्यामध्ये त्याला म्हणतात पोलिओ वगैरे. आता क्षयरोग काय, ट्युबरक्युलोसिस, याच्या अगोदरच तुम्हाला क्षयरोगाबद्दल मी माहिती सांगितलेलं आहे. काय श्वसनामार्फत होतो, शिंकल्याने किंवा थुंकल्याने ते ड्रॉपलेट असतात, ते नाकावाटे किंवा तोंडावाटे आतमध्ये गेलं ते लंग्समध्ये जातील, ह्या ॲल्व्होलमध्ये थांबतील, तर स्वतःची निर्मिती करतील, एका प्रकारे लिक्विड स्त्रावित करून जाम करतील, थुंकल्यावर वगैरे रक्त वगैरे पडतं. गोवरसुद्धा असंच आहे. गोवरमध्ये काय होतं, गोवर एका प्रकारे मिझेल आहे तो, त्याच्यावर एम आर ही लस दिली जाते गोवरवर, म्हणजे मिझेल आणि रुबेला ही लस अशी गोवरवर दिली जाते. गोवरमध्ये काय होतं रे, गोवरमध्ये सुद्धा थुंकी वाटे म्हणा किंवा हे काय खराब पदार्थ खाल्याने किंवा पिल्याने किंवा थुंकी वाटे शिंकल्याने वगैरे हा रोग पसरतो. याच्यामध्ये पण शरीरावर लाल पट्टे येतील, असे पट्टे वगैरे येतील, त्या पट्ट्यांमध्ये सुद्धा पाणी जमा होऊ शकतं, ते पाणी निघून जातं काही काळाने फुटून वगैरे, आणि ती जखम परत भरत जाते. पण याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये इम्युन सिस्टीम कमी होते. बालकामध्ये होतो कारण त्याची इम्युन सिस्टीम आधीपासूनच कमी जाते. म्हणून गोवर किंवा हे जे पण आजार असू द्या, इम्युन सिस्टीम कमी दिसली की तिथं आजार होणार म्हणजे होणारच. म्हणून गोवरसुद्धा हा जास्त करून बालकांमध्येच होतो. बालकांना जुलाब वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होतात, त्यांनासुद्धा ORSची गरज असते, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आता बघा, पोलिओमध्ये आपण लस देतो ना, पोलिओमध्ये कोणती लस देतो रे, तर OPV, ओरल पोलिओ वॅक्सिन असं, किंवा वॅक्सिन वगैरे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ती तोंडावाटे दिली जाते. आणि 2014मध्ये हुने डिक्लेअर केलं होतं की भारत हा पोलिओमुक्त झाला आहे. म्हणजे नवीन 2014 नंतर जेव्हा डिक्लेअर केलं ना, त्याच्यानंतर कोणताही व्यक्ती म्हणजे पोलिओद्वारे म्हणजे असं दिसला नाही कोणत्याही नवीन बालकामध्ये. आता पुढचा प्रश्न बघूयात. वनस्पतींमध्ये रोग निर्माण करणारे पहिले ओळखले गेलेले व्हायरस कोणते वनस्पतींमध्ये विचारले. हे बघा, टोबॅको मॉक व्हायरस हा कोणता वनस्पतीमध्ये ओळखले गेलेला पहिला व्हायरस आहे. कोणता? टोबॅको मॉक व्हायरस. हा काय मी तुम्हाला सांगितलं माझीच की तंबाखूची जी रोपटी वगैरे असतील, त्यांची जी पानं असतील ना, त्यांना खराब करायचं काम कोण करतं, तर हा व्हायरस करेल. एका प्रकारे त्यांना लाल वगैरे बनवलं, त्यांना त्यांचं जी सिस्टीम आहे पानांची वगैरे ती खराब वगैरे करेल. त्यामुळे याचं उत्पादन कमी होईल एका प्रकारे. कशामुळे? टोबॅको मॉक व्हायरसमुळे. पोलिओ व्हायरसचं पण तुम्हाला आता सांगितलं मी. हर्पीस व्हायरसमध्ये काय असतं बघा, हर्पीस व्हायरसमध्ये एका प्रकारे ना जेनेटिक मटेरियल जे असेल ना, ते DNA असेल. एका प्रकारे तो डबल स्टँडर्ड असतो. हर्पीस व्हायरस ना काय करतो माहिती आहे का, शरीरामध्ये येईल, सेलमध्ये जाईल, आणि जेव्हा त्याला वाटेल ना की ह्या व्यक्तीची इम्युन सिस्टीम कमी झाली ना, त्याला वाटलं ना लगेच बाहेर येईल,
आणि आपल्या ह्या पेशींना वगैरे किंवा आपली सिस्टीम जे दुखापत वगैरे आतल्या ऑर्गन्सला दुखापत करेल. आणि मग इम्युन सिस्टीम जर परत चांगली व्हायला लागली ना, तर बोला अरे इम्युन सिस्टीम चांगली होत्या, जाईल परत पेशीमध्ये जाऊन लपेल. हा कोण करतं तर हार्पिस व्हायरस. हार्पिस व्हायरससुद्धा वेल डेव्हलप असतो. त्याच्यामध्ये काय हे डी एन ए असतो म्हटलं, प्रोटीनची लेअर असेल, परत बाहेर आणखी एक लेअर असते ती पण प्रोटीन लिपिडची बनलेली आहे. आणि हे काय शिंगासारखे असे टोका असतील एनवलप प्रोटीनचे बनलेले. ॲडिनो व्हायरस ना हे थुंकल्याने म्हणा किंवा श्वास घेतल्याने ॲडिनो व्हायरस होतो. आपल्या इथं बघा टॉन्सिल आहे, तर टॉन्सिलच्या बाजूलाच काय ॲडिनॉइड नावाची ग्रंथी आहे, ॲडिनॉइडची ग्रंथी. तर त्याला निष्क्रिय करण्याचं काम कोण करतं आहे ॲडिनो व्हायरस, म्हणून त्याला ॲडिनो व्हायरस म्हटलेलं. का कारण ती ॲडिनॉइड ग्रंथी जी आहे तिचं एका प्रकारे काम करणं बंद होतं. आणि जर त्या ग्रंथीचं काम करणं बंद वगैरे झालं तर हा व्हायरस काय करतो माहिती आहे घशात, मग घशापासून ते इथपर्यंत अख्खी सिस्टीम बिघडून टाकतो. इथं काय आहे थायरॉइड ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथी आहे, यांचं पण सिस्टीम बिघडून टाकतो. स्वर ग्रंथी आहे तिलासुद्धा बिघडून टाकतो. त्यामुळे आपल्याला बोलायला वगैरे त्रास होतो. जेवण वगैरे करताना आपला घसा वगैरे व्यवस्थित उघडत नाही, पाणी पिताना सुद्धा जळजळ वगैरे होते, म्हणजे आपला घसा एक प्रकारे दुखतो, कधी कधी घशाला सूजसुद्धा येते ॲडिनो व्हायरसमुळे. आता बघा पुढचा प्रश्न घे तुम्ही. आता व्हायरसच्या प्रथिन कवचाला काय म्हणतात? ऑप्शन बघा सायटोप्लाझम, दुसरा आहे कॅप्सिड, तिसरा आहे मायटोकॉन्ड्रिया, चौथा आहे न्यूक्लिओलस. तर याच्यापैकी काय आहे रे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कॅप्सिड. हे बघा व्हायरस मी तुम्हाला सांगितली संरचना. हे व्हायरस आहे, याच्यामध्ये DNA RNA जेनेटिक मटेरियल काय DNA असेल किंवा RNA असेल, ही झाली बाहेरची आउटर कवरिंग जी प्रोटीनची आणि लिपिडची बनलेली असेल. आणि हे एका प्रकारे शिंग वगैरे असे म्हणा तुम्ही त्याला एनवलप प्रोटीन. आणि हे काय एनवलप, आणि हे काय म्हटलं तुम्हाला मी प्रोटीनचीच लेअर बनलेली असते. आणि ह्या लेअरलाच ही जी लेअर असते ना, ही लेअर बघा तुम्ही याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल, ह्या जेनेटिक मटेरियलला इकडे जाऊन न देता एका जागी स्थिर ठेवण्याचं काम कोण करतं तर ही प्रोटीनची लेअर. आणि हिलाच काय म्हणायचं तर हिला म्हणायचं कॅप्सिड म्हणतात, हिलाच कॅप्सिड असं म्हणतात. सायटोप्लाझम एखादी पेशी आहे, पेशीच्या आत आहे केंद्रक आणि पेशी. तर हे पेशीच्या आजूबाजूला जे मटेरियल वगैरे लिक्विड फॉर्ममध्ये असतं ना, त्याला काय म्हणायचं सायटोप्लाझम म्हणतात. त्याच्यामध्ये RNA असेल, रायबोझोम्स असेल, गॉल्गी बॉडी वगैरे सगळं त्यातच असतं. मायटोकॉन्ड्रिया पण कुठे असतं तर ह्या गॉल्गी बॉडी ह्या सायटोप्लाझममध्येच असतो. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय रे असतं तर ग्लुकोज असतो. मायटोकॉन्ड्रियाला ची डबल लेअर असते हा, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोज असतो. तो क्रेब्स सायकलद्वारे ग्लुकोजला जाळतो आणि ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये जाळतो. आणि जेव्हा जाळेल तेव्हा काय 38 ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट प्लस CO2 आणि प्लस H2O तयार करतो. ह्या गोष्टी तयार करतो. न्यूक्लिओलस जो केंद्रक वगैरे असतो ना, केंद्रकच्या आत ना असं एक भाग असतो बघा, असा तुम्हाला भाग दिसेल केंद्रकच्या आतमध्ये, त्यालाच काय म्हणायचं न्यूक्लिओलस काय रे करतो तर एका प्रकारे रायबोझोमची निर्मिती करतो. आणि रायबोझोम्स काय करतील प्रोटीनची निर्मिती करतील. पोलिओ, आताच बघा पोलिओ झाला. पोलिओ हा आजार कोणत्या प्रकारच्या व्हायरसने होतो? मी तुम्हाला सांगितलं आहे. 1 DNA व्हायरस, 2 RNA व्हायरस, 3 बॅक्टेरियोफेज आणि 4 फंगस. तर याचं उत्तर तुम्हाला सांगतो, जो पोलिओ व्हायरस आहे तो RNA व्हायरसमुळे होतो. पोलिओ व्हायरस झाला, कोविड व्हायरस झाला किंवा एड्स HIV व्हायरस झाला, हे RNA व्हायरसमुळेच होतात. RNA व्हायरस काय करतात की जिवंत पेशींमध्ये जातील, त्यांच्या बघतील की बाबा DNA आहे का RNA. आणि हे RNA व्हायरस काय करतात की RNA असेल ना RNA व्हायरस, तर ते स्वतःला कन्वर्ट करतात कशामध्ये DNA मध्ये. मग ज्या पेशीमध्ये गेले त्याच्या DNAशी ते मैत्री करतील, एका प्रकारे DNA मैत्री करतील. आणि हा तर वाईट आहे, ह्या चांगल्याला पण बिघडून ठेवल. चांगल्याला बिघडवलं तर तो पण बिघडला म्हणून स्वतःची संख्या वाढवतील. ह्या चांगल्याला पण स्वतःसारखंच केलं, स्वतःची संख्या वाढवत जातील. आणि नंतर स्वतःची संख्या वाढवत गेलं त्या पेशीला फाडून टाकतील एका प्रकारे. पेशी पण नष्ट. आणि मग बाहेर पडल्यानंतर त्यांची संख्या वाढलेली असते ह्या वाईटवाल्यांची, म्हणजे खराब व्हायरसवाल्याची. आणि मग ते वेगवेगळ्या पेशींमध्ये जातील आणि तसंच एकेकाला मारा जातील. आता DNA व्हायरस पण असंच काम करतं, पण ते RNA पासून DNA असं बनत नाही, किंवा DNAच असतं आणि ते DNAशी मैत्री करायला स्वतःची संख्या वाढवत जाईल पेशींमध्ये. आणि पेशींना संख्या वाढल्यामुळे पेशींना फाडून टाकेल एका प्रकारे. आणि DNA व्हायरसमध्ये आता तुम्हाला काय सांगितलं, RNA व्हायरसमध्ये काय कोरोना येईल, कोरोना व्हायरस, परत पोलिओ व्हायरस येईल, आणि परत काय सांगितलं एड्सचा व्हायरससुद्धा त्याच्यामध्ये येतो. DNA व्हायरसमध्ये काय बी हेपॅटायटिससुद्धा तुम्ही घेऊ शकता DNA व्हायरसमध्ये. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय, असे विषाणू, माशीत प्रश्न झाला, असे विषाणू जे बॅक्टेरियावर निर्भरून असतात किंवा बॅक्टेरियांनाच हमला वगैरे करतात, त्यांना म्हणायचं
बॅक्टेरियोफेज. फंगस म्हणजे काय? फंगस म्हणजे कवक. कवक कशाशी सहजीवी संबंध ठेवतात? तर कवक या शैवालाशी सहजीवी संबंध ठेवतात, त्यांना राहण्यासाठी जागा देतात आणि हे शैवाल मग काय देतात ह्या कवकांना? तर अन्न प्रोव्हाइड करतात. आणि कवकांची जी भित्तिका असते ती कशाने बनलेली असते रे? तर कायटिननी बनलेले असते. तर मग बघा आता इथे आपले MCQ झालेले आहेत. इथे पुढे बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती निघालेले लिपिक टंकलेख वगैरे झाले. तर तिथं मग बघा आम्ही काही बॅचेस वगैरे लॉन्च केलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949 सर्व पदांना असणारा कायदा शिका अगदी साध्या व सोप्या भाषेत. आमच्या स्टडी स्पेस मराठी ॲपवर तुम्ही जाऊन शिकू शकता. इथं पण बघा फायरमॅन वगैरेच्या पण जागा निघाल्या, ड्रायव्हर ऑपरेटरच्या पण जनरल नॉलेजच्या बॅचेस वगैरे सुद्धा आहेत आमच्याकडे. चालू घडामोडी वगैरे GS GK चे व्हिडिओ वगैरे आहेत जे आमचे कोमल मॅम तुम्हाला शिकवतील वगैरे या आहेत. तर ही बॅच वगैरे 149 रुपयाला आहे. तर तुम्ही आमच्या ॲपवर जाऊन परचेस करू शकता. इथं JNMच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये JNMच्या जागा निघालेल्या आहेत. आम्ही त्यासाठी ई-बुक लॉन्च केलेलं आहे. प्राईस काय आहे? 299 रुपये. काय सगळे तांत्रिक घटकाचे तुम्हाला PDF वगैरे मिळतील. सामान्य ज्ञानचे GKचे लेक्चर आमच्या कोमल मॅम तुमचं घेतील, क्लिअर करून टाकतील. त्याचं काही टेन्शन नाही तुम्हाला. परत प्रास्ताविकाच्या ANMच्या सुद्धा जागा निघाल्या आहेत. तेच पुन्हा GK GS आणि PDFच्या नोट्स अवेलेबल आहेत. प्राईस काय आहे? 199 रुपये. इथे पण काय MPWच्या सुद्धा निघाल्या आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. प्राईस काय आहे? 199 रुपये आहेत. आणि इथं तांत्रिक बॅच वगैरे आहे. व्हॅलिडिटी 6 मंथ. फीज 777 रुपये आहे. तर तुम्हाला हा ॲप जर पाहिजे असेल आमचा स्टडी स्पेस मराठी, तर तुम्ही प्लेस्टोरवरून सुद्धा डाउनलोड वगैरे करू शकता. किंवा आमची डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून घ्या. तिथं जाऊन लॉग इन वगैरे करा, पासवर्ड वगैरे टाकून ओपन करा तो ॲप. त्यानंतर तुम्हाला जी पण बॅच पाहिजे तुम्ही ती बॅच घ्या. टेन्शन घेऊ नका. इथे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल व्यवस्थितपणे. जे टॉपिक्स आहेत ते सगळे तुम्हाला शिकवलं जाईल, सगळं कवर केलं जाईल. तर मग आज जे लेक्चर झालं त्याबद्दल जर तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट करा. मी तुमचे कमेंट पाहीन आणि तुमचे जे डाऊट असतील ते क्लिअर करेन. ओके. जरी नाही केलं, आज नाही केलं, उद्या नाही केलं, कधी ना कधी तुमचे करेल. तुम्हाला लवकरात लवकर डाऊट तुमचे क्लिअर झाले पाहिजेत, कारण हे तुम्हाला एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे. तर मग चला, मग आता मला ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्स. चला.